की धर्मच मुळात तुम्हाला वापरता येऊ शकतो कुणाचं शोषण करण्यासाठी. धर्माचे फायदे गिनवले जातात, सांगितले जातात की धर्म तुम्हाला कशासाठी फॉलो करायचा आहे. तर त्याचा मुख्य आधार येतो, केंद्रबिंदू येतो देव. तर मला अज्ञेयवादी लोकांबद्दल मला काहीच आस्था नाही. मी एकदाचा आस्तिक लोकांचा रिस्पेक्ट करून घेईन की ते कुठेतरी त्यांनी स्टँड घेतला आहे, पण मला अज्ञेयवादी लोक मधात लटकलेले वाटतात. विकसित होण्यासाठी नास्तिक होण्याची गरज आहे का? विकसित होण्यासाठी नास्तिक होण्याची गरज नाही, विकसित होण्यासाठी तुम्हाला रॅशनल होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे असं व्हिडिओ मधून दिसते की एक असं वाटतं की परस्पर संमती आहे याच्यामध्ये. कन्सेंट मिळवण्याची पण एक हे असते ना, म्हणजे संमती मिळवणे की तुम्ही कशी मिळवत आहात. तर एखाद्या नेत्याचा त्याच्यासोबत फोटो असणं म्हणजे ते नेते पण त्याच्यामध्ये सामील आहेत असं म्हणता येईल का? ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की लग्न न झाल्यामुळे चिंताग्रस्त वाढलेले किंवा डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, की असं म्हटलं जातं की अरे 30 वय झालं अजून याचं लग्न होत नाहीये. तर मग एक लग्न थोपवलं जाते का त्यांच्यावर? आणि ज्या स्त्रिया असं म्हणतात ना की काय नाही, पुढे जाऊन लग्नच करायचंय, लग्नाचाच आनंद आहे, तर त्या असं म्हणतात की स्त्रियांना लहानपणीच गुलामीचं शिक्षण दिलं जाते. काळासोबत काय झालं आहे की ते जे भोगणं आहे स्त्रीला, साईड इफेक्ट लग्नाचे, तर ते तिला काळासोबत असे पटवून देण्यात आले आहेत. नेमकं काय साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो? तुम्हाला समाजाने जी गोल सेट करून दिला आहे, ते गोल तुम्हाला अचीव करायचं आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं गोल सेट करून ते अचीव करायचं आहे? नमस्कार सर. नमस्कार. आपला भारत देश हा खूप विविधतेने नटलेला देश म्हटले जाते. अनेक धर्म आहेत, जाती आहेत आणि धर्माचा पगडा प्रत्येक गोष्टींवर आपल्याला दिसून येतो. तर आपल्या भारतामध्ये एक 2 वर्ग आहेत, म्हणजे 2 घटक आहेत, एक आस्तिक आणि नास्तिक. आस्तिकांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्या परस्परांबद्दल खूप गैरसमज आहेत की नास्तिक म्हणजे वाईट आहेत, ठीक आहे, समाजाला बिघडवणारे आहेत. नास्तिकांच्या मनामध्ये पण आस्तिकांबद्दल म्हणजे तिटकारा आहे, म्हणजे ठीक आहे, हसतात त्यांच्यावर की हे काय मंदिरात जातात, काय देवाला हे करतात. तर तुमच्या मते समाजाला नास्तिक होण्याची का गरज आहे? आणि मुळात पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की नास्तिकता म्हणजे नेमकं नक्की काय आहे, हे अगोदर एक्सप्लेन करा. समाजाला नास्तिक होण्याची गरज आहे असं मी म्हणणार नाही, पण समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन काय म्हणतो की एखादी गोष्ट जर समाज मानत आहे, समाजात ती प्रचलित आहे किंवा ती मानल्या गेलेली आहे, तर तिचं सत्यता पडताळण्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता असते. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला त्या गोष्टीचं अस्तित्व आणि त्याची उपयोगिता पडताळून पाहायची असते. तर देव, धर्म ह्या संकल्पनांना सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळण्यात आलं पाहिजे. म्हणजे समाजाने ते शिकलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे असं माझं मत आहे. आता तो वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केल्यानंतर, म्हणजे धर्म, देव ह्या संकल्पनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळून पाहिल्यानंतर जर देवाचं अस्तित्व सिद्ध होत असेल तर तुम्ही आस्तिक व्हावं, आणि जर देवाचं अस्तित्व सिद्ध होत नसेल तर तुम्ही नास्तिक व्हावं. इतकं सोपं आहे ते. म्हणजे आस्तिक होणे किंवा नास्तिक होणे हा प्रश्न नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हा मुख्य प्रश्न आहे. म्हणजे देव आहे म्हणजे आस्तिक, देव मानणं म्हणजे आस्तिक, आणि देव नाही मानणं म्हणजे नास्तिक. देव पूर्ण बायनरी अशी कॅटेगरी करता का? हो, देव आहे हे तुम्ही मानलं आहे ना, तुम्ही देव बघितला नाही आहे, म्हणजे देवाचं अस्तित्व तुमचं मान्यावर आहे, मान्यतेवर आहे, श्रद्धेवर आहे, आस्थेवर आहे. ते कोणत्या सायंटिफिक एव्हिडन्सच्या आधारावर नाही आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जर देव बघितला असता, प्रत्यक्ष देवाशी बोलले असते, किंवा देव ही अशी गोष्ट असती जी तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता आली असती, तर ती आस्तिकता तुमची व्हॅलिड ठरली असती वैज्ञानिक दृष्टिकोनातून. पण जर तुम्हाला तो सिद्ध करता येत नाही, त्याचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही आहे, तर ती फक्त तुमची एक श्रद्धा ठरते. आणि नास्तिक व्यक्ती काय करतो, नास्तिक व्यक्तीने देव नाही आहे या गोष्टीवर जोर देण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो सिद्ध करता येतो का ह्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे. म्हणजे नास्तिक होण्याच्या आधी त्यांनी ते पडताळून बघितलेलं असतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आणि त्याचा परिपाक म्हणून तो नास्तिक झालेला असतो.
काही लोकांना मी असं पर्सनली पाहिलेलं आहे की ते म्हणतात की देव मानत नाहीये, पूजापाठ काही करत नाही, पण त्यांची श्रद्धा आहे फक्त. हा. न विचारलं ना मग श्रद्धा नेमकी कशावर आहे, तर ते काय म्हणतात की श्रद्धा ठेवली ना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आपण आपल्याला जे काम करायचंय ते करण्यामध्ये ते काम होईल अशी एक आशा राहते. म्हणजे जर आपण श्रद्धा ठेवली तर त्यांना तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवाल? मी त्यांना, बघा, आपल्या संविधानाने श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आस्था बाळगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि धर्माचं अनुसरण करण्याचं पण स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्याच्या श्रद्धेवर काही आक्षेप नाही. त्याची जर श्रद्धा आहे, त्याला जर ते करून एखाद्या देवावर विश्वास ठेवून त्याला मानसिक बळ मिळते आहे, तर ते तो करू शकतो. पण चिकित्सेमध्ये हे प्रश्न नेहमी येतील की म्हणजे तो ज्या देवावर श्रद्धा ठेवतोय तर तो देव अस्तित्वात आहे की नाही हे त्यांनी पडताळून पाहायला पाहिजे. आपल्या भारतामध्ये धर्माची जी निर्मिती आहे ना ती मुळातच एक म्हणजे नैतिकता निर्माण व्हावी किंवा समाजामध्ये शांतता, सुसंवाद राहावा यासाठी निर्मिती केली. त्यानुसारच मूल्य, नियम वगैरे आखले गेले. पण नंतर त्यांचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन झालं तेव्हा मग कुठेतरी चुका आपल्याला लक्षात यायला लागल्या. तुमच्या मते धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या इम्प्लिमेंटेशन थ्रू दिसतात आपल्याला किंवा मुळातच आहेत, तर त्या कोणत्या आहेत की ज्या माणसांचं शोषण करण्यासाठी मुळातच तयार झालेल्या आहेत? माझ्या वैयक्तिक मत हे आहे की धर्मच मुळात तुम्हाला वापरता येऊ शकतो कोणाचं शोषण करण्यासाठी. म्हणजे धर्म हा कन्सेप्टच तुम्हाला कोणाचं शोषण करण्यासाठी वापरता येऊ शकतो. भले धर्माची निर्मिती त्यासाठी नसेल झाली, स्थापनेच्या मागे तो उद्देश नसेल की लोकांचं शोषण व्हावं, तो चांगलाच उद्देश असेल की लोकांनी चांगलं राहावं, नैतिक जीवन जगावं, हे उद्देश असेल. पण धर्माचा वापर तसा करता येऊ शकतो आणि तो वेळोवेळी केला जातो. आपण ज्या बातम्या ऐकतो की धर्माच्या नावावर जे शोषण झालं, हिंसा झाली, तर जर धर्म लोकांनी आचरणात आणला असता तर ह्या बातम्या आपल्याला ऐकायला नसत्या मिळाल्या की एखाद्या विशिष्ट धार्मिक व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट धार्मिक प्रसंगी हिंसा घडून आली किंवा कुणाचं शोषण घडून आलं. तर शोषण करायचं असेल तर माणूस नैतिकतेच्या गोष्टी करूनही करू शकतो. मुख्य प्रश्न आहे की धर्माची उपयोगिता किती आहे तुम्हाला. म्हणजे धर्माने तुम्हाला माणुसकी शिकवली का, तुम्हाला सहिष्णुता शिकवली का, प्रेम, बंधुभाव, क्षमाशीलता ह्या तुमच्या आचरणात आल्या का? तर क्वचित एखादा व्यक्ती असेल अपवादात्मक की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्या असतील. पण जर धर्म इतके लोक फॉलो करतात, हजारो, लाखो लोक, करोडो लोक फॉलो करतात, आणि त्यातून जर मूठभर लोकांच्याच आचरणात त्या गोष्टी येत असतील तर मग तिथे धर्माच्या उपयोगितेवर पण क्वेश्चन लागेल ना, की म्हणजे या धर्माचं प्रयोजन काय आहे. जर खूप मोठ्या प्रमाणावर धर्माने लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणलं असतं तर मग धर्म ही उपयुक्त संकल्पना ठरली असती. पण मला तरी ती आताच्या काळात उपयुक्त संकल्पना वाटत नाही. बरं, धर्माचे लोक फॉलोवर कसे बनतात? म्हणजे का एवढे लोक विश्वास ठेवतात? पहिलं कारण तर हे आहे की धर्म तुम्हाला अचीव करायचा नसतो, मिळवायचा नसतो. तुम्हाला तो वारसा हक्कातूनच मिळतो. म्हणजे तुमचे आई वडील ज्या धर्मात जन्मले आहेत तर तो धर्म तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळत असतो. म्हणजे मी जर हिंदू धर्मात माझा जन्म झालाय तर माझ्याकडे ती चॉईस कुठे आहे धर्म निवडताना? मी बाय डिफॉल्ट हिंदू झालो. तर हे एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण, तुम्हाला धर्माचे फायदे गिनवले जातात, सांगितले जातात की धर्म तुम्हाला कशासाठी फॉलो करायचा आहे. तर त्याचा मुख्य आधार येतो, केंद्रबिंदू येतो देव. देव ही संकल्पना तुम्हाला सोपवली जाते. जर मी हिंदू आहे तर माझा हिंदू धर्माचा एक आधार असेल देव, ईश्वर. मग त्यात अनेक प्रकारचे देव येतील, पण आपण एकत्रितपणे जर देव ही संकल्पना घेतली तर माझ्या हिंदू धर्माचा आधार आहे देव, केंद्रबिंदू देव आहे. आणि मग देवासोबत चांगुलपणा जोडला जातो, चांगल्या प्रवृत्ती, चांगले कर्म, चांगले विचार, सत्कर्म इत्यादी गोष्टी जोडल्या जातात. म्हणजे देवाला हे प्रिय असतात, ते अपेक्षित असतं. आता तुम्ही धार्मिक व्यक्ती झालात आणि तुम्ही आता धार्मिक असण्यासोबत सोबत एक सश्रद्ध व्यक्ती आहात, म्हणजे ज्याची देवावर श्रद्धा आहे. हा बेस झाला. आता मी देवावर विश्वास ठेवतो आणि मी धार्मिक व्यक्ती आहे. तर आता माझं बाह्य वर्तन कसं असायला पाहिजे, माझं आंतरिक वर्तन कसं असायला पाहिजे,
मी सर्वांबद्दल सहिष्णुतेचा विचार करतोय, प्रेमाचा विचार करतोय, बंधुभावाचा विचार करतोय, क्षमाशीलतेचा विचार करतोय, दुसऱ्यांची मदत करणे इत्यादी चांगल्या गोष्टी मी विचार करतोय आणि माझं बाह्य आचरणही तसंच असायला हवं. पण जर असं आहे, हे अपेक्षित आहे, हे अभिप्रेत आहे, तर मग प्रत्यक्षात तुम्हाला तसं दिसायला हवं ना धार्मिक लोकांचं आचरण. तर मी त्या लोकांकडे जेव्हा पाहतो तर तेव्हा मी क्वेश्चन करतो धर्मावर. माझा धर्माशी आक्षेप नाही, माझं धर्माशी कोणतं वैर नाही किंवा देवाशी वैर नाही. मला माझ्या डोक्यात प्रश्न येतात तेव्हा जेव्हा धर्म फॉलो करणारे आणि देवाला मानणारे लोक त्यांचं आचरण मला त्यांच्या त्या धार्मिकतेशी विसंगत दिसून येतं, तेव्हा मग मी क्वेश्चन करतो. जसं एखादा माणूस दावे करतो की मी खूप महागड्या साबणाने आंघोळ करतो, पण त्याचे कपडे मळलेले आहेत, त्याचं शरीर मळलेलं आहे, ते तुम्हाला दिसत आहे, तर मग तुम्ही त्या साबणावर क्वेश्चन कराल ना की बा जो खरंच सांगतोय या साबणाने पूर्ण अंगावरचा मळ साफ होतो, माणूस स्वच्छ दिसायला लागतो, तर तो दिसायला पाहिजे. तर मला धार्मिक माणूस सो कॉल्ड जो आहे तो धार्मिक दिसत नाही, म्हणून मी धर्माला क्वेश्चन करतो. धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मुळातच चांगल्या उद्देशाने सांगितल्या गेल्या आहेत. ठीक आहे, सद्भावना, प्रेम की नैतिकतेसाठी सांगितलेल्या आहेत की माणूस चांगला व्हावा म्हणून, समाज शांतता सुसंवाद राहावा म्हणून. ठीक आहे, पण जेव्हा इम्प्लिमेंटेशनची गोष्ट येते तेव्हा मग कुठेतरी विसंगती येते. कोणताही विचार असो, धर्मच नाही, कोणताही विचार असो, समाजवाद असो, मार्क्सवाद असो, विचार हा मुळात चांगला राहतो. चांगल्या उद्देशासाठी त्याची निर्मिती केली जाते किंवा मांडला जातो. ठीक आहे, पण जेव्हा इम्प्लिमेंटेशनची गोष्ट येते तेव्हा मग लोक कुठेतरी चुकतात किंवा नाही होत लोकांकडून फॉलो करणं. इव्हन आपल्या डेली लाईफमध्ये पण आपण जसा विचार करतो की आज हे करायचं, फलाना आपल्याला इकडे जायचं, तसं काम करायचंय, पण ते तसं नाही होत. कधी कधी जशी आपण प्लॅनिंग करतो तसं त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही होत. मग आपल्या प्लॅनिंगवरच का आपण आक्षेप घ्यायचा? म्हणजे इम्प्लिमेंटेशनवर जर चुका होत असतील मग धर्मावरच का आक्षेप घ्यायचा? धर्मात सुधारणा करण्यापेक्षा माझं मत काय आहे की धर्माचे फायदे आणि तोटे दोन्ही बघितले पाहिजे. जर फायदे तोट्यांपेक्षा जास्त आहेत तर फॉलो करण्यात अर्थ आहे, पण जर तुम्हाला धर्माचे तोटेच जास्त होऊन राहिले आहेत तर मग तेव्हा तुम्हाला फेरविचार करावा लागेल की धर्म फॉलो करणं खरोखरच गरजेचं आहे का. आणि धर्म फॉलो करणं म्हणजे काय, समजा मी एक विशिष्ट धर्माचा व्यक्ती आहे तर मी माझा धर्म फॉलो करतो म्हणजे काय, मी ती एक ओळख घेऊन फिरत असतो ना की मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे. ती ओळख घेऊन मी समाजात वावरत असतो, पण माझ्या दैनंदिन वागण्यात धर्म कितीदा रिफ्लेक्ट होतो. मी डॉक्टर आहे, माझ्याकडे पेशंट येतो आणि पेशंट येतो, मला त्याच्या तक्रारी सांगतो की माझं पोट दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, मला ताप आहे, मला सर्दी आहे, खोकला आहे. तो आहे दुसऱ्या धर्माचा आणि मी आहे हिंदू धर्माचा. आता इथे त्याच्यासोबत माझं जे ट्रान्झॅक्शन सुरू आहे, इथे धर्माचा प्रश्नच येत नाही. धर्माची इथे उपयोगिता नाही आहे ना. जर तो मुस्लिम असेल तर मी हा विचार करून त्याचा इलाज करणार नाही का की हा माझ्या धर्माचा माणूस नाही आहे, तो माझ्यासाठी एक रुग्ण आहे आणि मला त्याला त्याच्या त्रासातून मोकळं करायचं आहे. तर मी त्याला औषध देईल, त्याला आरोग्यविषयक सल्ला देईल, पैसे घेईल, ट्रान्झॅक्शन संपलं. इथे धर्माचं आचरण येणार नाही. पण जर मी माझा धर्म कट्टरतेने फॉलो केला किंवा माझ्या मनात इतर धर्माबद्दल द्वेष आहे तर मी त्याच्यासोबत न्याय करू शकेल का, म्हणजे मी त्याला न्याय संगत ट्रीटमेंट देऊ शकेल का. कारण मला तो दुसऱ्या धर्माचा आहे हा द्वेष माझ्या मनात असेल तर मी त्याचा हे करू शकणार नाही, नीट उपचार करू शकणार नाही. आता इथे धर्माची उपयोगिता कुठे आली, काहीच नाही. इथे मी त्याला विज्ञानाने शोधून काढलेले औषधं दिले, त्यांनी पण हा विचार नाही केला की हा डॉक्टर तो दुसऱ्या धर्माचा आहे, मी याच्यावर कशाला विश्वास करू. त्यांनी माझ्या सायंटिफिक नॉलेजवर विश्वास ठेवला आणि तो औषध घेतले आणि तो बरा झाला. इथे धर्माची उपयोगिताच नाही आहे. आता धर्म मला तू जे म्हणतोय की धर्म तुम्हाला काही चांगल्या गोष्टी पण शिकवतो की प्रेम, सहिष्णुता, तर ती शिकण्यासाठी मला धर्माचीच आवश्यकता काय आहे. माझ्या पुढे एक माणूस आहे बसलेला, त्याला त्रास होतोय, त्याचं पोट दुखतंय, त्याचं डोकं दुखतंय, माझं त्याच्यासाठी मन दुखतंय की याचा त्रास नीट झाला पाहिजे. तर ही शिकवण तर मला माणुसकीच्या नात्याने पण मी मिळवू शकतो ना. तर इथे धर्माचं प्रयोजनच मला लक्षात येत नाही. म्हणजे धर्माची गरज काय, धर्मावर टीका करणे किंवा धर्मावर आक्षेप घेणे
हा प्रश्न तर नंतर येतो ना. मुळात पहिला प्रश्न हा आहे की त्याची गरज तुम्हाला का भासत आहे, का भासत आहे. हे नैतिकतेचे सेट जे आहेत, चोरी न करणे, खोटं न बोलणे, कुणाचं वाईट न करणे, फसवणूक न करणे, हे तर तुम्हाला एक संविधान पण देतं. मग धर्माची गरज काय. धर्माची उपयोगिता तुम्हाला ह्यापेक्षा जास्त पटवून देण्यात आलेली असते, सांगण्यात आलेली असते. मला सांगा, एक खूप धार्मिक माणूस आहे, तो कावड यात्रेला जातोय किंवा पायी वारी करतोय किंवा तीर्थयात्रा करतो, तो पैदल करायला निघालेला आहे. आता त्याची ती 1 महिन्याची पदयात्रा आहे. इथून ते ऋषिकेश किंवा काशीला तो चाललाय. तो धार्मिक व्यक्ती आहे. आता मला सांगा, त्याची ही 1 महिन्याची धार्मिक यात्रा करण्यामागे त्याचा उद्देश काय आहे. की तिकडून आल्यानंतर मी खूप माणुसकीने वागणार आहे लोकांशी, किंवा मी खूप प्रेमाने वागणार आहे, मी खूप नैतिकतेने जगणार आहे. हा खरंच त्याचा उद्देश असतो का एका साधारण व्यक्तीचा. नाही, त्याचा उद्देश असतो मी हे करीन, काहीतरी पुण्य मिळवेल, माझ्या जीवनाचं कल्याण होईल, मला काहीतरी पुण्यप्राप्ती होईल, स्वर्गप्राप्ती होईल, किंवा मेल्यानंतर माझी चांगली गती होईल, किंवा मला ईश्वर मिळेल, ईश्वराचे दर्शन होईल. हा उद्देश ठेवून तो तीर्थयात्रा करत असतो. तो काही मी खूप चांगला माणूस होईल, माझ्या सिविक सेन्स येईल, ह्या गोष्टी डोक्यात ठेवून तो ती यात्रा करत नसतो. एक टिपिकल धार्मिक बिहेवियर मी सांगतो तुला, की कोणी देवाची सकाळी उठल्यावर पूजा करताय, फुलं वाहत आहे, आरती करत आहे, प्रार्थना करत आहे, तर याच्या मागे त्याच्या डोक्यात एक्झॅक्टली काय सुरू आहे. किंवा हे केल्यानंतर मी खूप चांगला माणूस होईल आणि मी माझ्या शेजाऱ्यासोबत खूप प्रेमाने वागेल, माझ्यात खूप क्षमाशीलता येईल. हा उद्देश नसतो त्याचा. त्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे त्या देवाकडून, जे त्याचे कामं अडकलेले आहेत. तर देव किंवा धर्म तुम्हाला प्रॉमिस करताय की तुम्ही धार्मिक असाल, धर्माचरण कराल, तर तुम्हाला हे रिवॉर्ड्स मिळतील. म्हणजे मुख्य आकर्षण हे आहे, त्यासाठी तो करतोय. तुम्ही मगाशी उपयोगितेचा प्रश्न काढला, म्हणजे उपयोगिता काय आहे, म्हणजे एखादी गोष्ट उपयोगी आहे म्हणूनच ती करायची का. फॉर एक्झाम्पल, काही वृद्ध लोक राहतात, ते त्यांचं असं म्हणणं राहतं की म्हणजे एक वेळ निघावा किंवा चांगलं वाटावं किंवा एक मन रमावं एखाद्या गोष्टीमध्ये, त्यासाठी ते पाठ पूजा करतात ते, किंवा हरिपाठ वगैरे, कीर्तन भजन वगैरे ते अटेंड करतात. मग त्यांनी का नाही ते करावं, किंवा त्यांच्यासाठी ते उपयोगी आहे ना, म्हणजे त्यांचा एक वेळ रमतो, त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो, त्यांची करमणूक होते, त्यांचं मनोरंजन होतं, आणि त्यांना ते वैयक्तिक फायदे आहेत, तर त्यासाठी त्यांनी ते करावं. माझा आक्षेप कुठून सुरू होतो, जेव्हा तुमची वैयक्तिक श्रद्धा ती वैयक्तिक न राहता 4 भिंतीच्या बाहेर येते, रस्त्यावर येते, आणि मग समाजात मिसळून तिथे मग संघर्ष तयार होतो, किंवा जिथे तुमचा सिविक सेन्स हरवला जातो. आता समजा माझ्या शेजारी अत्यंत धार्मिक लोक राहतात, त्यांच्या धार्मिक असण्याने मला आक्षेप असण्याचं कारण नाही, ती त्यांची श्रद्धा झाली, ठीक आहे. ते त्यांच्या घरात बसून त्यांचे देवाऱ्यात पूजा करतायत, मला आक्षेप असण्याचं कारणच नाही, नाही का. मला काय त्याचा त्रास, ती त्यांची वैयक्तिक श्रद्धा झाली. पण जेव्हा ते बाहेर येतात, गल्लीमध्ये मांडव टाकतात, रस्ते बंद करतात, रस्ते अडवतात, किंवा जोरजोरात ढोल ताशे बडवणे, किंवा भजनांचा जोराजोरात आवाज करणे, ज्याच्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होतोय, अशा गोष्टी जेव्हा ते करतात, तर तेव्हा माझा तिथून आक्षेप सुरू होतो. वैयक्तिक श्रद्धा जोपर्यंत आहे तिथे आक्षेप आहेच नाही. माझं मत हे आहे की धर्म जर तुम्हाला सिविक सेन्स शिकवत असेल, तर धर्माचं पण स्वागत केलं पाहिजे. पण प्रत्यक्षात मला धार्मिक लोक सिविक सेन्स फॉलो करताना दिसत नाहीत. म्हणजे सगळ्यात जास्त सिविक सेन्सचं उल्लंघन जर जे करत असतील, तर ते मला धार्मिक लोक दिसतात. माझ्या पर्सनल मध्ये एक एक्झाम्पल आहे मामांचं. माझे अगोदर मामाची लाईफ म्हणजे ते जसं नॉर्मल देवाला मानत होते, पण एवढं काही करत नव्हते. त्यावेळेस ते ड्रिंकिंग करायचे, वेगळ्या गोष्टी करायचे, त्याचा त्यांना कुटुंबाला पण त्रास व्हायचा. नंतर काय झालं, त्यांचा अध्यात्माकडे किंवा देवाकडे, भजन भक्ती याच्याकडे ओढ लागला, आणि आता त्यांची दारू पण सुटली, व्यसन पण सुटलंय, त्यामुळे त्यांचं जी फॅमिली ती पण हॅपी आहे. आणि तर मग या गोष्टीमध्ये म्हणजे धार्मिक गोष्टी माणसाला कुठेतरी चांगल्या वळणावर पण नेऊ शकतात ना, आणि अधार्मिक गोष्टी त्या माणसाला चुकीच्या वळणावर पण नेऊ शकतात. याच्यावर तुम्हाला हे पटतंय का तुम्हाला? हो, हे पटतं मला.
जर धर्माने तुमचं भलं होत असेल, काही गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडत असतील, तर त्याचं तेवढं फॉलो करायला हरकत नाही. म्हणजे मी स्वतः कोणता धर्म मानत नाही, पण याचा अर्थ असा नाही ना की मी धर्म न मानल्यामुळे माझं काहीतरी नुकसान होत आहे किंवा मी समाजाचं काहीतरी नुकसान करत आहे. तो माझा पर्सनल एक सेन्स असेल, कॉमन सेन्स असेल की मी धार्मिक असून इतरांना त्रास देतो का, माझ्या वागण्याने त्रास होतो का, तो माझा पर्सनल एक सेन्स, कॉमन सेन्स असेल. तो कॉमन सेन्स असेल तर धार्मिक असण्याचा अर्थ नाही. कॉमन सेन्स जर नसेल तर मग तुमचा धार्मिक असण्याला काही अर्थ नाही. भारतामध्ये आहे ना सिविक सेन्सची खूप कमी आहे. म्हणजे लोक जर बघितले तर कुठेही थुंकतात, कुठेही कचरा फेकतात, ठीक आहे, म्हणजे काहीच विचार करत नाही, मनाला जे येईल ते हे करतात, कोणताच नियम नाही, कायद्याचं पालन करत नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टीची काय का कमी आहे म्हणजे भारतातल्या लोकांमध्ये? जर तुम्ही युरोप विचार केला तर तिथे लोकांचा सिविक सेन्स हा मोठा आहे, म्हणजे खूप जास्त आहे. तिथे एक शिस्त राहते, नियम राहतो. भारतामध्ये का त्याची कमी वाटते तुम्हाला? मला त्याची कमी असण्याचे कारण, सगळ्यात मूळ कारण मला असं वाटतं की धर्मापासूनच सुरुवात होते. ओके. धार्मिक लोक जे असतात, सर्वात जास्त धार्मिक कुठे तुम्हाला दिसतील? तीर्थक्षेत्रांवर जा. ठीक आहे, गंगा नदीच्या काठावर जितके तीर्थक्षेत्र आहेत तिथे जाऊन बघा. तिथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळे लोक धार्मिक दिसतील, तिथे कोणी नास्तिक नाही आहे. त्या धार्मिक लोकांचं जाऊन बिहेवियर बघा, त्यांचा सिविक सेन्स बघा. ते नद्यांमध्ये कशी घाण करतायत, कुठे कचरा कसे टाकतायत, ते निर्माल्य कुठे फेकतायत, जिकडे तिकडे कचरा करून ठेवतात ते. जर धर्म हा सिविक सेन्स शिकवण्यासाठी उपयोगी असता तर सगळ्यात जास्त सिविक सेन्स असलेले लोक तुम्हाला तीर्थक्षेत्रात दिसायला हवे होते. सगळ्यात जास्त उद्धटपणा, अरेरावी, फसवणुकीचे प्रकार मी तरी अशाच ठिकाणी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे धर्म सगळ्यात आधी तुम्हाला, लहानपणी सगळ्यात आधी तुम्हाला जो तुमचा संबंध येतो तो धार्मिक गोष्टींशीच येतो. तुम्हाला सगळ्यात आधी माहीत होतं की मी या धर्मात जन्मलो आहे आणि माझे आई वडील हा धर्म फॉलो करतात, आणि आता तुमची सुरुवात तिथून होते माणूस बनण्याची. तर तुम्ही बघता की स्वच्छता झालं किंवा इतरांना त्रास देण्याचं झालं तर तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी नॉर्मलाइज वाटायला लागतात. की समजा मी माझ्या घरी काहीतरी धार्मिक इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटसाठी मी रस्ता बंद केला आहे, गल्ली अडवली आहे मांडव टाकून, आणि लोकांना आता गाड्या तिथून जाता येत नाही, त्यांना फिरून जावं लागतं आहे. दुसरं, मी लाऊडस्पीकर लावला आहे आणि तिथे जोराजोरात भजनं सुरू आहेत. आता तिथे मी हा विचार नाही करता की शेजारी कोणी विद्यार्थी असेल, पेपर सुरू असतील, त्यांचा अभ्यास असेल, किंवा कोणी पेशंट असेल, त्याला तो आवाज सहन होत नसेल, बीपीचा रुग्ण असेल, कोणी म्हातारा असेल, गरोदर स्त्री असेल, ह्या गोष्टी मी दुर्लक्षित करतोय आणि मी माझ्या धर्माचं फॉलो करतोय. की माझ्या घरी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर लोक कुठे हात धुत आहे, कुठे कचरा टाकत आहे, पाण्याचे गिलास फेकत आहेत. तर आता काय झालं की मी जर छोटा मुलगा आहे तर माझ्या माइंडला असं करणं हे नॉर्मल आहे असं वाटेल, म्हणजे हे धार्मिक आहे, म्हणजे तो काहीतरी चुकीचं करतोय ह्या त्याला तिथे सांगणारं कोणीच नाही आहे. की म्हणजे माझ्या डोक्यात जर विचार येत आहे की अरे माझ्या शेजारी एक मुलगा राहतो, तो 10वीला आहे, त्याचे पेपर सुरू आहेत, तो अभ्यास करत असेल आणि माझ्या घरी मोठ्याने लाऊडस्पीकर वाजतोय आणि त्याच्यावर भजनं वाजत आहेत, तर मला तो क्वेश्चन आला तरीही मला हे जस्टिफिकेशन मिळत आहे ऑलरेडी धर्माकडून की म्हणजे हे तर नॉर्मल आहे ना. म्हणजे हा विचार नसतो करायचा की कुणाला त्रास होतोय की नाही. आज आमच्या घरी हा इव्हेंट आहे, हा धार्मिक सण आहे आणि हे साजरं करणं गरजेचं आहे. तर इथून मला सिविक सेन्सची सुरुवात होते. नदीत कचरा फेकला नाही पाहिजे हे शिकवणं कुणी अपेक्षित होतं? धर्माने ना. तू जे म्हटलं की धर्म काही चांगल्या गोष्टी पण शिकवतो, तर हे शिकवणं धर्माकडून अपेक्षित होतं. पण मला माझा धर्म काय शिकवतोय की तुम्हाला गणेश विसर्जन करायचं आहे, गणपतीचं विसर्जन करायचं आहे तर विहिरीत किंवा नदीत करायचं आहे. त्याचं निर्माल्य फेकायचं आहे तर नदीत किंवा विहिरीत फेकायचं आहे. पण इथे मला कुठे धर्म सपोर्ट करतोय सिविक सेन्स शिकवताना की नाही बाबा ह्यांनी नद्या खराब होतात, पोल्युशन होतं, प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं लाऊडस्पीकर लावल्याने,
हे मला धर्म कुठे सांगतोय? तर तू जे म्हणताय की धर्म चांगल्या गोष्टी पण शिकवतो, तर शिकवणं अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, पण प्रत्यक्षात कुठे शिकवतोय धर्म? तीर्थक्षेत्रामध्ये जाणारे किंवा धार्मिक उत्सवामध्ये जाणारे, गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र असेल, इथे जाणारे प्रत्येकच लोक हे धार्मिक असतील असं नाही ना. म्हणजे काही लोक एन्जॉयमेंट म्हणून नाचण्यासाठी, ते पाहण्यासाठी पण जातात. अर्थात. तीर्थक्षेत्रामध्ये फिरण्यासाठी पण लोक जातात. मग ते धार्मिकच असतील असं कसं आपण म्हणू शकतो? नाही, मी काय म्हणतो, मी ऋषिकेशला कित्येकदा गेलो आहे. मी सुरुवातीला ऋषिकेशला धार्मिक कारणाने पण गेलो आहे, म्हणजे तीर्थयात्रा, म्हणजे जेव्हा मी आस्तिक होतो तेव्हा पण गेलो आहे. आणि मी त्यानंतर जेव्हा नास्तिक झालो तेव्हाही मी ऋषिकेशला यासाठी गेलो, रिव्हर राफ्टिंग करणे, ॲडव्हेंचर करणे. तिथे ते त्याचं पण सेंटर आहे, पर्यटन. पण आता तिथे जेव्हा एक पर्यटक जातो तर तो नदीत राफ्टिंग करतोय, तो कोणतं निर्माल्य घेऊन चाललाय का सोबत, की तो तिच्यात निर्माल्य फेकणार आहे किंवा तूप ओतणार आहे नदीत किंवा अस्थि विसर्जित करताय? ह्या गोष्टी कोण करताय? अस्थि विसर्जन करायला तो धार्मिकच माणूस चाललाय ना. बरोबर. तर तो ज्या दुसऱ्या हेतूने गेलाय तशा ठिकाणी, तर तो गॅरंटी नाही की तो तिथे कचरा करणार नाही. पण मी तुलनेने सांगतोय की म्हणजे नदीमध्ये निर्माल्य फेकणे हे एक धार्मिक रिच्युअल आहे आणि त्यांनी नदी खराब होत आहे. पण नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करणे यांनी नदी खराब होत नाही आहे ना. तर तो ज्या हेतूने गेला आहे, तर दोन्हीमध्ये हेतू वेगवेगळे येत आहेत. तर तुलनात्मकरित्या पाहता धार्मिक माणूस हा जास्त प्रदूषण करतोय नदीचं. पण हे काही उदाहरण दिले तुम्ही. बऱ्याच ठिकाणं आहेत ना असे की गुरुद्वार असेल किंवा मिशनरीज असतील किंवा हिंदुइझममध्ये शेगाव मंदिर घ्या तुम्ही, खूप स्वच्छ आहेत ते ठिकाणं. म्हणजे प्रशासकीय पण व्यवस्था असली पाहिजे, नियम असली पाहिजे, ह्या गोष्टी पण मॅटर करतात ना. तिथे नियम नाही, प्रशासकीय व्यवस्था नाही, नियंत्रण नाही, तिथे लोक तर कचरा करणारच आहेत. स्वच्छतेचं एक उदाहरण झालं. आता तू गुरुद्वाराचं नाव घेतलंय म्हणून मी सांगतो तुला, मागे माझ्या पाहण्यात एक व्हिडिओ आला होता की कुठला गुरुद्वारा आहे माहित नाही, तो खूप व्हायरल व्हिडिओ झाला होता. एक महिला आहे आणि तिच्या जवळ काहीतरी तिच्या पिशवीत तंबाखू सापडला किंवा बिडी असं काहीतरी सापडलं. त्या परिसराच्या जवळपास ती काहीतरी त्यांना ते सापडलं. तर त्या महिलेला त्या गुरुद्वारातल्या सेवकांनी तिला मारहाण केली, शिवीगाळ केली. आता धर्म शिकवतोय क्षमाशीलता, पण तिथे ते क्षमाशीलता दाखवून नाही राहिले. धर्म शिकवतोय अहिंसा, तिथे ते हिंसा करून राहिले. म्हणजे चूक किती आहे त्यानुसार तिला शिक्षा दिली पाहिजे, याचं भान न राहण्यापुरता जर धर्म तुम्ही फॉलो करत असाल तर तुमचा धार्मिक असण्याचा काय फायदा? तिने चूक केली, तिच्याकडून ती चूक अनावधानाने झाली असेल, ती क्षमा पण मागताय की माझं चुकलं, मी इथे गुरुद्वाराच्या परिसरात तंबाखू वगैरे नव्हता आणायला, ती माफी मागते. तरी तिथला मारणं सुरू आहे, बदडणं सुरू आहे. तर तुम्ही यांना धार्मिक माणसं म्हणाल का? तर माझा आक्षेप इथून सुरू होतो. म्हणजे तुमचं धर्माचरण कुठे आहे? सहिष्णुता, क्षमाशीलता आहे कुठे? तुम्ही तर छोट्या छोट्या गोष्टींनी अग्रेसिव्ह होत आहात, आक्रमक होत आहात, हिंसक होत आहात. तर मग धर्माचं प्रयोजन काय आहे? एक अशी एक आयडियोलॉजी म्हणता येईल का माहिती नाही मला, काय म्हणतात त्याला. एक नास्तिक आणि आस्तिक ह्या दोन बायनरी कॅटेगरी झाल्या आणि याच्यात मधात जी कॅटेगरी आहे त्याला अज्ञेयवादी असं काहीतरी म्हणतात. तर ते म्हणतात की तुम्ही दावा नाही करू शकत देव आहे म्हणून, आणि असाही दावा नाही करू शकत की देव नाहीये म्हणून. तुम्ही त्यामध्ये काय मानतात की देव नाहीये असा दावा करतायत की तुमचं फक्त एक मानणं आहे त्याच्यामध्ये? ॲग्नॉस्टिक जे स्वतःला म्हणून घेतात, अज्ञेयवादी, त्यांनी तो घेतलेला तो स्टँड आहे. म्हणजे त्यांना शुअर नाही आहे देव आहे की नाही आहे. तर ॲग्नॉस्टिक असणं म्हणजे अज्ञेयवाद जो आहे, माझ्या मते तो तात्पुरता असायला हवा. म्हणजे तुम्हाला माहीत नाही आहे, पण माहीत करून घ्यावं लागेल ना. तुम्ही किती दिवस अज्ञानात राहाल? तर तुम्हाला चिकित्सा करावी लागेल, शोध घ्यावा लागेल. तर तुम्हाला एक स्टँड घ्यावा लागेल. तुम्ही कायमस्वरूपी अज्ञेयवादी नाही राहू शकत मरेपर्यंत. एक तर तुम्ही शोध घ्या आणि आस्तिक होऊन जा. देव सापडला तुम्हाला, देव मिळवा आणि तुम्ही आस्तिक होऊन जा. किंवा तुम्हाला जर देव सापडतच नाही तर तुम्ही नास्तिक होऊन जा. तुम्ही मधात लटकलेले आहात. तर मला अज्ञेयवादी लोकांबद्दल मला काहीच आस्था नाही. मी एकदाचा आस्तिक लोकांचा रिस्पेक्ट करून घेईन की ते कुठेतरी त्यांनी एक स्टँड घेतला आहे.
पण मला अज्ञेयवादी लोक मधात लटकलेले वाटतात, म्हणजे ते सोयीची भूमिका घेताना दिसतात. की ते एकीकडे म्हणतात की नाही, आम्हाला देवाचं प्रूफ नाही मिळालं, एव्हिडन्स नाही मिळाले, तर आम्हाला माहित नाही देव आहे की नाही आहे. मग शोधा ना. कदाचित त्यांना त्यांना कोणी गरज नसेल वाटत. होऊ शकते, पण हा अज्ञेयवाद एक, मी त्याला एक ट्रान्झिशन मानतो, म्हणजे आस्तिकता आणि नास्तिकतेतलं एक ट्रान्झिशन असण्यापुरतं ते ठीक आहे. मधला एक जो एक मुद्दा, एक पॉइंट येतो, त्या पॉइंटवर ते असतात, तितक्यापुरतं ठीक आहे. पण तुम्ही कायमस्वरूपी अज्ञेयवादी कसे राहाल? अजून एक समाजामध्ये गैरसमज आहेत बघा, भरपूर गैरसमज आहेत आस्तिक आणि नास्तिक या दरम्यान. एक गैरसमज असा आहे की आस्तिक माणूस हा म्हणजे मानव स्वभाव जो आहे ना, तो भावनाशील प्राणी असं मानलं जाते. हा. ठीक आहे. तार्किक लोक जे आहेत ना, ते भावना शून्य माणसं मानले जातात. मग माणसाच्या मूळ स्वभावापासून दूर जाऊन तर ते एक म्हणजे तार्किक होण्याचा प्रयत्न करतात. माणूस मुळात तार्किक नसतो, मुळात तो भावनाशील असतो. तार्किक व्यक्ती किंवा नास्तिक लोक हे माणसाच्या भावनेला आदर करत नाही किंवा रिस्पेक्ट करत नाहीत. यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा चुकीचा गैरसमज आहे, पसरवलेला भ्रम आहे तो, की एक तार्किक माणूस किंवा विवेकवादी माणूस किंवा निरीश्वरवादी माणूस, नास्तिक माणूस हा संवेदनाहीन असतो. हा गैरसमज आहे. मी तर म्हणतो की उलट हे जास्त संवेदनशील असतात. त्यांना दिसतं की तुम्ही पर्यावरणाशी काय करत आहात, तुम्ही समाजात राहून प्रदूषण करत आहात, लोकांना त्रास देत आहात, धर्माच्या नावावर तुम्ही हिंसा करत आहात. तर ह्या गोष्टी जो क्लिअरली नोटीस करू शकत आहे, तोच तार्किक माणूस आहे ना, तो क्वेश्चन करतो. तर तो संवेदनाहीन नसतो, तो उलट जास्त संवेदनशील असतो आणि जास्त माणुसकी तोच फॉलो करतो. ओके. अजून एक दुसरा गैरसमज आहे दूर करायचे तुमच्याकडून, की आस्तिक माणूस हा तार्किक नसतो, रॅशनल नसतो, आणि जो नास्तिक माणूस आहे तो इनहेरंटली तार्किक असतो. तर यावर तुमचं काय म्हणणं हा आहे? पण एक गैरसमज आहे. आस्तिक माणूस तार्किक नसतो असं नाही. आस्तिक माणसं पण तार्किक असतात, पण त्यांचे जे तर्क असतात ते सोयीचे असतात. म्हणजे त्यांचे ते तर्क करण्याची जी क्षमता आहे ती विशिष्ट ठिकाणी ते वापरत नाहीत. ते व्यवहारात वापरतील, व्यवसायात वापरतील, नोकरीत वापरतील. ते एखाद्या सायंटिस्ट असतील तर त्यांचं जे रिसर्च सुरू आहे तिथे त्यांचा तर्क वापरतील. पण जिथे श्रद्धेचा भाग येतो तिथे ते तर्क वापरणार नाहीत. मला सांगा, हे लोक लॉजिकल नसतात का, रॅशनल नसतात का, जे इस्रोमध्ये काम करतात, वैज्ञानिक मोठमोठे शोध लावतात, उपग्रह पाठवतात चंद्रावर, हे लोक तार्किक नसतात का? हे तार्किक असतात, पण यांचा तर्क तिथे श्रद्धेच्या बाबतीत अपुरा पडतो. मागे ती बातमी होती की इस्रोचे जे प्रमुख आहेत तर त्यांनी ते चांद्रयान पाठवायचं होतं, तर त्याची एक प्रतिकृती बनवली, एक मॉडेल बनवलं आणि ते घेऊन गेले देवळामध्ये आणि त्याची पूजा अर्चना करून, म्हणजे ते मिशन सफल व्हावं यासाठी त्यांनी ते केलं. बरं, ते मिशन सफल झालं नाही, ते फेल झालं. आता इथे तो व्यक्ती जो होता इस्रोचा अधिकारी, तो तार्किक नाही आहे का? तो तार्किक आहे, पण त्याचा तर्क इथे काम करत नाही आहे ना, की म्हणजे असं केल्याने खरोखरच मिशन सफल होणार आहे का? ती त्याची वैयक्तिक श्रद्धा असू शकते, पण सायंटिफिक हे नाही आहे की म्हणजे तुम्ही ते पूजापाठ केला किंवा त्याचं लिंबू मिरची लटकवली तर ते मिशन सफल होईल, असं काही होत नाही. तर हा पण एक गैरसमज आहे की आस्तिक लोक लॉजिकल नसतात. आस्तिक लोक लॉजिकल असतात, पण जिथे वापरायला पाहिजे तिथे ते बरेचदा वापरताना दिसून येत नाही लॉजिक. आपल्या मला एक संबंध समजून घ्यायचा आहे, विकास आणि धर्म. म्हणजे जगभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे धर्माचा प्रभाव कमी आहे. ते देश विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. युरोप असेल, अमेरिका असेल, नॉर्वे, चायना असेल, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असतील. आणि ज्या देशामध्ये धर्माचा प्रभाव प्रचंड आहे, मिडल ईस्ट असेल, पाकिस्तान, भारत, या देश विकसित किंवा विकसनशील किंवा मागास कॅटेगरीमध्ये येतात. तर मग विकसित होण्यासाठी नास्तिक होण्याची गरज आहे का? की धार्मिक देश सुद्धा म्हणजे धर्म असून सुद्धा विकसित होऊ शकतो का आपण? विकसित होण्यासाठी नास्तिक होण्याची गरज नाही. विकसित होण्यासाठी तुम्हाला रॅशनल होण्याची आवश्यकता आहे. मी एक उदाहरण देऊन सांगतो की जे विकसित देश आहेत, स्वीडन झालं, डेन्मार्क झालं, नॉर्वे झालं, किंवा जिथे हॅपीनेस इंडेक्स ज्यांचा टॉपवर असतो, लोक खुश आहेत आणि समाधानी आहेत, पण
ते लोक देवाला मानत नाहीत, म्हणजे तितकेसे ते रिलिजियस नाही आहेत, धार्मिक नाही आहेत. असं असून सुद्धा त्यांच्या देशांचा विकास झाला. तिथे शिक्षण चांगलं आहे, तिथे आरोग्य व्यवस्था चांगली आहे, लोकांना मिळणाऱ्या पब्लिक सर्व्हिसेस सगळ्या अत्युच्च दर्जाच्या आहेत, उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. तर ते लोक नास्तिक आहेत, किंवा नास्तिक नाही म्हटलं तरी ते कमी रिलिजियस आहेत. अशा देशात विकास होतो. आता आपल्या देशाचं एक उदाहरण घेऊ की विकास होण्यासाठी माणसाने नास्तिक असणं गरजेचं आहे का? तुम्ही म्हणतो थोड्याफार प्रमाणात आहेच. तुम्ही व्हिडिओ बघत असाल सोशल मीडियावर, बागेश्वर धाम आहे किंवा त्यासारखेच काही विशिष्ट सरकार नावापुढे लावून ते नीम करोली सरकार, करोली सरकार वगैरे आहे, असे काही ठिकाणी लोक जातात आपल्या घरातले रुग्ण घेऊन, आजारपण घेऊन. ते म्हणतात की आम्हाला कॅन्सर झाला, आम्हाला हा त्रास आहे, लकवा मारला आहे. तर अशा ठिकाणी जातात आणि ते तिथून अपेक्षा करतात की ते बुवा बाबा त्यांना ठीक करतील. बरं, कोण लोक चालले हे? नास्तिक असतात का हे लोक? तिथे जाणारे लोक नास्तिक असतात का? कॅन्सर झाला म्हणून एका बुवा बाबाकडे जाणारे लोक कोण असतात? आस्तिक असतात की नास्तिक असतात? आस्तिक असतात. आता नास्तिक लोक कुठे जातात कॅन्सर झाला तर? हॉस्पिटलमध्ये जातात. पण आता यांनी होत काय आहे की एक खूप मोठा वर्ग आहे जो आस्तिक आहे आणि त्यांचं असं मानणं आहे, त्यांची अशी श्रद्धा आहे की आम्हाला जो झालेला आजार आहे तो देवाचा कोप आहे, की म्हणजे आमच्या काहीतरी कर्मामुळे, पूर्वकर्मामुळे, मागच्या जन्मातल्या कर्मामुळे किंवा देवाचं करण्यात कुठेतरी चुकल्यामुळे आम्हाला आजार हा झाला आहे, असं ते मानतायत. म्हणूनच ते देवाकडे जाऊन अपेक्षा करतायत ना, ते इथे जाऊन आमचा आजार ठीक होईल, की आमचे पाप क्षालन होतील आणि आमचा आजार ठीक होईल. पण ते लोक जर समजा नास्तिक असते किंवा रॅशनल असते, विज्ञानवादी विचाराचे असते, तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी गव्हर्नमेंटला क्वेश्चन केलं असतं ना, किंवा आम्हाला कॅन्सर झाला आहे आणि आम्हाला तुम्ही ट्रीटमेंट द्या, तुमचे हॉस्पिटल नीट नाही आहे, तिथे मिळणाऱ्या सुविधा चांगल्या नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला इकडे जावं लागतंय बुवा बाबांकडे. तर त्यांची जी गव्हर्नमेंटला क्वेश्चन करण्याची जी योग्यता होती ती धर्माने खतम केली. मला जर असा एक आजार झाला आहे जो मला माझ्या घरात जे पाणी येतं नळातून त्या पाण्यातून झालेला आजार आहे समजा, ठीक आहे. आता तो आजार झाला आणि मी धार्मिक माणूस आहे, मी गेलो एखाद्या सो कॉल्ड बुवा बाबाकडे, एखाद्या धाम मध्ये गेलो मी आणि तिथे म्हटलं की मला हा आजार का झालाय, तर तो म्हणेल की तू मागच्या जन्मात हे पाप केले होते किंवा ह्याच जन्मात तू असे कर्म केले होते किंवा तुझ्या प्रारब्धातच ते आहे. मला त्यांनी कारण सांगितलं ते आजार होण्याचं, ठीक आहे. आता मी त्याच्यावर सोल्युशन कुठे शोधेल? धर्मातच शोधेल ना. बरोबर. अच्छा, माझ्याकडून काही चुका घडल्यात का, माझ्याकडून काही पापकर्म घडलेत का, मग मी आता देवाला प्रसन्न करेन, माझा आजार दूर होईल, ही अपेक्षा ही करेल. पण मी जर समजा गेलो डॉक्टरकडे, डॉक्टर काय म्हणेल? तुझा आजार हा आहे, चल आपण सिटी स्कॅन करूया, ह्या टेस्ट करूया, तुझं ब्लड तपासूया. आणि त्या तपासण्यातून हे सिद्ध झालं की माझ्या घरात जे पाणी येतं नळाचं, त्या पाण्यात काहीतरी गडबड आहे, दोष आहे, त्याच्यात बॅक्टेरियाज आहे किंवा व्हायरस आहे किंवा त्याच्यात काहीतरी विष आहे जे फिल्टर झालं नाही आणि त्याच्यामुळे मला तो आजार झाला. तर आता माझा जो फोकस आहे तो कुठे गेला? माझ्या घरी येणाऱ्या पाण्यावर. पाणी कुठून येत आहे? गव्हर्नमेंट पाठवत आहे ना, म्हणजे इथलं जे स्थानिक प्रशासन आहे ते नीट काम करत नाही आहे. म्हणून मी आता कुठे क्वेश्चन करेल? प्रशासनाला. तुमच्यामुळे मला हा आजार झाला आणि मी आता सरकारी दवाखान्यात जातो, तिथे मला सुविधा भेटत नाही आहे. तर एक रॅशनल माणूस जो आहे, जो विज्ञान विचार करणार आहे, तर बरे होण्याचे चान्सेस जास्त कुणाचे आहे? त्यांनी जे खरं कारण शोधून काढलं त्याचेच आहेत ना. खरं कारण शोधेल तर त्याला खरं निवारण मिळेल. पण आजार झाला तर आपण दवाखान्यात जातो, ही गोष्ट रॅशनल आहे, हो, ठीक आहे. पण अशा घरा मी भरपूर पाहिलेल्या आहेत गावाखेड्यांमध्ये की तिथे आजार नाही होत बरं का, पण कुठेतरी नुकसान होते त्यांचं, किंवा कुठेतरी एखादा धंदा सुरू केला, व्यवसाय सुरू केला तर व्यवसाय बरोबर चालत नाही. घरामध्ये मुलगा जर नोकरीची तयारी करत असेल तर तो पास होत नाहीये. वेळोवेळी अडचणी येत राहतात, नुकसान होत राहते, ठीक आहे. अशा दवाखान्यात जाऊन तर हे गोष्टी बऱ्या होणाऱ्या नाहीयेत. मग ते गोष्टी ते लोक आहेत ना बुवा बाबांकडे जातात,
त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? तिथे जाऊन कुठे होतात आजार बरे? पण मग त्या लोकांनी काय करायचं? म्हणजे मग रॅशनली जर विचार केला तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे की ज्या सतत अडचणी येत राहतात, सतत नुकसान होत राहते, ठीक आहे, तर अशा लोकांनी काय करायचं? त्यांनी पण वैज्ञानिक दृष्टिकोनच डेव्हलप करायला पाहिजे आणि जे खरे कारण आहेत तुमच्या जीवनात आलेल्या समस्या त्याचे खरे कारण शोधून काढले पाहिजे. कारण इथे जाण्यातच काही सोल्युशन आहे नाही ना. आता जे रिसेंटली जे प्रकरण झालं आहे नाशिकचं खरात प्रकरण, त्याच्याकडे जाणारे लोक कोण होते? ज्यांच्या दैवावर विश्वास आहे तेच होते ना. बरोबर. नास्तिक लोक तर त्यात एकही नसेल. ज्या महिलांचं शोषण झालं त्या ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणारच होत्या ना. त्यांचं शोषण झालं तर त्यांना देवानी वाचवलं नाही. देवानी त्यांना वाचवलं नाही, शोषण झालं त्यांचं. तर त्यात जर रॅशनल असत्या तर त्यांनी क्वेश्चन केलं असता ना की बा हे असं असं मूत्र पिल्याने किंवा ते चिंचोके देत होता म्हणते तो 1-1 लाखात विकत होता, हे चिंचोके घेतल्याने हे केल्याने काय होणार आहे? तर ती मुळात भीती जी आहे त्यांच्या डोक्यात आलेली ती कुठून आली आहे? त्यांच्यात ती सायंटिफिक टेम्परामेंट मधून आलेली आहे की धर्मातून आलेली आहे? याचं कारण शोधाल तर ती धर्मातून आलेली भीती दिसेल तुम्हाला की देव काहीतरी चांगलं करतो आणि देव काहीतरी वाईट करतो. हा विचार मुळात आहे. देव चांगलं करतो, देव वाईट करतो तुमचं. हा जर विचारच नसेल तर तुम्हाला अशा बुवाबाबांची गरजच भासणार नाही ना. अशोक खरात प्रकरण मी बोलण्यात अशोक उल्लेख खरात, केलाय हा, आता. हा. मला विचारायचं की हे प्रकरण आहे ना, म्हणजे लोक त्याच्या जाळ्यामध्ये कसे अडकत गेले आणि ती नेमकी कशी प्रोसेस राहते? लोक म्हणजे एवढ्या स्त्रिया असेल, भरपूर लोक असेल, आणि त्यामध्ये असं नाही की सगळे अडाणी लोक राहतात. अडाणी लोक होते, भरपूर शिक्षित, मोठ्या मोठ्या पदावर असणारे राजकारणी लोक पण त्याच्यामध्ये नावं जोडली जातात. तर हे लोक त्यांच्यामध्ये कसा विश्वास ते त्यांचा जिंकतात? ते इनसेक्युरिटी. जर तुम्ही इनसेक्युरिटीमध्ये जगत असाल, असुरक्षित जगत असाल, तुम्हाला आजार होण्याची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला फायनान्शियली दारिद्र्य येण्याची भीती वाटत असेल, अशा तऱ्हेच्या भीती जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही भीतीचं सोल्युशन शोधाल ना. आणि धर्माशी रिलेटेड हे जे बिझनेसेस आहेत, ज्योतिष झालं किंवा हे बुवाबाजी झालं किंवा पाणी देणे, मंत्र मारणे, विशिष्ट पूजा करवणे, विशिष्ट विधी करवणे, यज्ञ करवणे, हे करवणारे लोक जे झाले हे धर्माशी रिलेटेड आहेत. तर हे तुम्हाला प्रॉमिस करतात, म्हणजे आश्वासन देतात की आम्ही तुमच्या ह्या समस्या दूर करू. आणि त्या आशेने हे लोक तिकडे जातात. जर मला नोकरी लागत नाही आहे, मला रोजगार भेटत नाही आहे, तर ह्याचं कारण मी जर शोधलं किंवा ह्यात सरकारच्या पॉलिसीज आहेत ना, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, त्याच्या थ्रू मला रोजगार मिळायला हवा, नोकरी मिळायला हवी. तर माझं क्वेश्चन असायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवर. मी काय करतोय, माझ्या कुंडलीमध्ये कुठे दोष आहे ज्याच्यामुळे मला नोकरी मिळत नाहीये, तर ते घेऊन मी जातोय त्या खरात सारख्या भोंदूंकडे आणि तो माझी कुंडली पाहून मला सांगतो हो तुझ्या कुंडलीत दोष आहे. जेव्हा की दोष कुठे होता? सरकारच्या पॉलिसीज मध्ये. वॅकन्सीज क्रिएट होत नाहीये, रोजगार क्रिएट होत नाहीये. ह्या सरकारच्या पॉलिसीज मुळे मला नोकरी भेटत नाही आणि खरातनी मला काय सांगितलं की तुझ्या कुंडलीत दोष आहे. आता माझं शोषण होणार नाही तर काय होणार सांगा? म्हणजे जी मूळ समस्येचं जे कारण होतं तिकडून फोकस हटवून मी कुंडलीवर तो दोष दिला ना. मग आता तुम्हाला जर 1 लाख रुपयामध्ये एखादा चिंचोका विकेल किंवा हे चिंचोका घरात ठेव किंवा पाकिटात ठेव, तुला नोकरी मिळेल, झालं माझं शोषण. हा फरक आहे तुमचा रॅशनल असण्याचा. एक रॅशनल माणसाची फसवणूक होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. म्हणजे एखाद्या रॅशनल माणसाला तुम्ही फसवू नाही शकत. मला जर आजार झाला, किडनी स्टोन झाला, तर मी काय करेल? आधी सोनोग्राफी करून येईल, त्याच्यामध्ये किडनी स्टोन आहे, मग एकतर औषध घेईल नाही तर सर्जरी करेल, नाही का? पण जर माझा माइंडसेट असा आहे की हा आजार मला कसल्या तरी कुंडली दोषाने किंवा ग्रह दोषाने झालाय, तर मग मी खरात सारख्या बाबांकडे जाईल ना. तो काही माझी सर्जरी करून देणार आहे का? तर हा फरक असतो. असे म्हणजे त्याचे जवळपास 58 व्हिडिओ बाहेर आलेले आहेत आणि असंही सांगितलं जातं की ज्या स्त्रिया सोबत त्यांनी जे संबंध ठेवलेले, तर ते कन्सेंट थ्रू पण ठेवले गेलेत काही, असं म्हटलं जाते. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे असं व्हिडिओ मधून दिसते की एक असं वाटतं की परस्पर संमती आहे याच्यामध्ये. कन्सेंट मिळवण्याची पण एक हे असते ना, म्हणजे संमती मिळवणे की तुम्ही
कशी मिळवत आहात. ती कन्सेंट अशीच तर मिळाली नसेल. त्यांना काहीतरी प्रलोभन किंवा काहीतरी भीती त्यांच्या मनात घातली असेल, तेव्हाच ती कन्सेंट मिळाली असेल. कन्सेंटचा अर्थ काय होतो की ती तुम्हाला एकतर मिळवावी लागते किंवा स्वतःहून समोरचा देतोय तुम्हाला. पण स्पेसिफिक ह्या खराच्या प्रकरणात मला असं वाटतं की ती कन्सेंट त्यांच्या डोक्यात काहीतरी भीती घालून किंवा त्यांना काहीतरी प्रलोभन देऊन ती कन्सेंट मिळवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मी महिलांवर पूर्णपणे दोष देत नाही त्यातल्या. ती होती कन्सेंटच, पण ती मिळवली कशी, नाही का. जर एखादी महिला त्याच्याकडे गेली आहे सिंपल ह्याच्यासाठी किंवा माझ्या मुलीचं लग्न होत नाही आहे किंवा माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही आहे, तर तुम्ही मला हे थोडंसं कुंडली वगैरे पाहून सांगा. आता ती त्याच्यावर ट्रस्ट करते. ती त्याच्यासोबत काहीतरी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी गेली आहे का तिथे, की तिची इच्छा झाली चला मला याच्यासोबत लैंगिक संबंध अनैतिक संबंध प्रस्थापित करायचा या खराच सोबत, त्या उद्देशाने नाही गेली ना ती. बरोबर. ती गेली आहे, तिचा काहीतरी घरात प्रॉब्लेम आहे, ते घेऊन गेली आहे. पण जर तो तिला हे पटवून सांगतोय की तुझ्या मुलीचं लग्न ह्या दोषामुळे होत नाही आहे आणि तुझ्या मुलाला नोकरी ह्या पितृदोषामुळे किंवा स्पेसिफिक ग्रह दोषामुळे नाही होत आहे, हे कारण आहे, मग आता काय सोल्युशन, तर तुला माझ्यासोबत असं असं करावं लागेल. आणि हे नीट तो संबंध जुळवून सांगता की हे म्हणजे करणं का आवश्यक आहे. आता ती तयार झाली. कशासाठी तयार झाली, माझ्या मुलांचं भलं व्हावं. आता ही कन्सेंटच आहे ना. पण ती कन्सेंट मिळवताना जी जी प्रोसेस त्यांनी अप्लाय केली, जी जी टेक्निक त्यांनी वापरली, तर ती अनैतिकही आहे आणि बेकायदेशीरही आहे. त्याच्यामुळे ते घडलं म्हणून त्या स्त्रियांना पूर्णपणे दोष देता येत नाही ना. आणि त्याच्यासोबत म्हणजे बऱ्याच राजकीय वरद असतं किंवा अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटो जोडले जातात. तर एखाद्या नेत्याचा त्याच्यासोबत फोटो असणं किंवा रिलेशन असणं किंवा त्याच्या घरी जाऊन भेटीगाठी असणं, म्हणजे ते नेते पण त्याच्यामध्ये सामील आहेत असं म्हणता येईल का? ते तर कायदेशीर आता जी चौकशी होईल त्यातून त्याच्यात किती इन्व्हॉल्वमेंट होती ते तो कायदेशीर तपासाचा भाग झाला. पण एक सामाजिक भान म्हणून जर एखाद्या अशा पदावर असलेली व्यक्ती की जी ह्युमन राईटसाठी काम करते किंवा महिलांच्या अधिकारांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी काम करते, अशा पदावर असलेली व्यक्ती अशा व्यक्तीसोबत राहताना दिसते आहे जो त्याच गोष्टींचं उल्लंघन करताना दिसून येत आहे. हा विरोधाभास झाला ना. तर त्यांची एक सामाजिक जबाबदारी आहे की नाही आहे. त्यांचं डिफेन्समध्ये आर्ग्युमेंट असं होतं की त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल माहिती नव्हतं किंवा जर माहिती असते तर आम्ही त्यांच्यासोबत तसे संबंध ठेवले नसते. अशी सारव तर ते करतील ना. पण मला नाही याच्यात तथ्य वाटत की त्यांना त्याच्याबद्दल काही माहीत नसेल. माहीत वगैरे सगळं असेल, पण कसं आहे की जोपर्यंत पूर्णपणे भांडाफोड होत नाही तर तोपर्यंत ह्या गोष्टी बाहेर येत नसतात. मला माहीत नाही असं कसं होऊ शकतं बरं. ह्या गोष्टी माहीत नसेल त्या व्यक्तीला, पण त्या व्यक्तीला हे तर माहीत होतं की हा ज्योतिषी न्यूमरोलॉजी हे प्रकार लोकांना देतोय. तर न्यूमरोलॉजी किती सायंटिफिक आहे, ज्योतिष हा प्रकार किती सायंटिफिक आहे, हे तर त्या व्यक्तीने जाणून घेणं गरजेचं होतं ना. एका महिलेवर जर घरात अत्याचार होत आहे, ठीक आहे, आणि मी महिला आयोगाचा अध्यक्ष आहे, ठीक आहे, आता माझी जबाबदारी काय होते, माझ्याकडे तक्रार घेऊन आलेली महिला जी मला सांगते की माझ्या घरात माझा छळ होतोय, माझ्यावर अत्याचार होत आहे आणि मी महिला आयोगाचा अध्यक्ष आहे समजा, तर माझी जबाबदारी काय आहे की कायदेशीररित्या तिचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे, म्हणजे तिला मदत करणे, ही माझी जबाबदारी आहे ना. पण मी जर तिला हे म्हणतोय की अरे तुझ्या घरात तुझा छळ होतोय, तुला काहीतरी ग्रहदोष असेल, तुझ्या कुंडलीत दोष असेल, तू जा त्या खरात नावाच्या इस्माकडे, तिथे जाऊन तुझं समस्या मांड. तर मी माझं जे कर्तव्य होतं ते नीट बजावलं का नाही. माझं कर्तव्य माझी जबाबदारी मी बजावली नाही ना. मी त्याच्याशी बेईमानी केली माझ्या कर्तव्याशी, मग दोषी नाही आहे का मी? मला पण दोषी धरायला पाहिजे. म्हणजे त्याच्या पण असं भरपूर सारे नेते आहेत की असं सांगतात की
त्यांनी बऱ्याच नेत्यांसोबत त्यांचे फोटो होते, बरोबर. मग त्यांचे फोटो असणं म्हणजे एक रॅशनली जरी विचार केला की एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं, आपल्याला पण आता बरेच असे मित्र भेटतात लाईफमध्ये, बरेच असे माणसं भेटतात, त्यांना आपण चांगलं मानतो, वरून वरून चांगले वाटतात ते, पण त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल आपल्याला पण कदाचित माहिती नसते. नंतर कळतं मग आपल्याला हा असा आहे तो. नसतं ना, ते मी मान्य करतो की म्हणजे त्या व्यक्तीसोबत त्याचा फोटो आहे किंवा उठणं बसण्यामध्ये तो त्या अपराधात सहभागी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण जेव्हा मला भनक लागली आहे की हा व्यक्ती असा असा व्यवसाय करतो, लोकांची फसवणूक करतो, भोंदूगिरी करतो, तर तेव्हा तर मी त्याच्यापासून सजग व्हायला पाहिजे ना, की बाब आता ह्याच्यामुळे माझी इमेज खराब होऊ शकते किंवा माझ्यावर क्वेश्चन येऊ शकतात किंवा मी पण त्याच्यात सामील आहे का, तर तिथे मी सावध व्हायला पाहिजे. तर तसं हे लोक सावध होताना दिसतात का? राजकीय लोक जे आहेत, तर अशा लोकांसोबत यांची नेहमी उठबस असते. तर ती उठबस करण्यामागे कारण काय आहे? एवढं आवश्यक आहे का त्यांच्यासोबत राहणं? तर हा क्वेश्चन करायला पाहिजे. बच्चू कडूंचा पण एक त्यांच्यासोबत व्हिडिओ व्हायरल झाला, तर त्यांनी डिफेन्समध्ये असं सांगितलं की मला पण माहिती नव्हतं की ते अशा अशा आहेत म्हणून, उलट माझ्या कार्यकर्त्यांनी मला तिथे नेलंय. तो कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर किंवा लोक जास्त तिकडे जातात म्हणून मी तिकडे गेलो, म्हणजे असं त्यांनी एक डिफेन्स आर्ग्युमेंट दिलं त्यांचं. ह्या सगळ्या आर्ग्युमेंट्स, ह्या सगळे डिफेन्स जे राहतात, हे सगळं हे घडून आल्यानंतर, बातमी झाल्यानंतर ते राहते आणि लोकही तेव्हाच क्वेश्चन 5 वर्षापूर्वीची गोष्ट होती असं ते म्हणतात. आता समजा आता काही असे बुवा बाबा असतील जे अजून एक्सपोज झाले नाहीत, जे 1 वर्षांनी होणार आहेत, समजा अजून झाले नाहीत, बरोबर, तर त्यांच्यासोबत राहणं बंद करतील का हे लोक? नाही करणार ना. हे तेव्हाच त्यांच्यापासून दुरावा करतील जेव्हा काहीतरी बातमी झाली, काहीतरी घडला एखादा अपराध, त्यावर हे करतात. पण तुमचं तसं जोपर्यंत घडलं नाही तोपर्यंत तुमचं काही सामाजिक जबाबदारी नसते का? अशा लोकांसोबत उठबस करण्याची आवश्यकता नसेल तर नाही केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते, भारतामध्ये जे ज्योतिषशास्त्र असेल किंवा ॲस्ट्रॉलॉजी असेल, हे खरंच सायंटिफिक आहे का? किंवा बरेच असे ॲप्स पण निघलेले आहेत, ॲस्ट्रोटॉक, जे करोडो लोकांनी परचेस केलेले आहेत किंवा सबस्क्रिप्शन घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही तथ्य किंवा सायंटिफिक असते काहीच का? सायंटिफिक नाही, थोतांड आहे सगळं. ज्योतिष वगैरे असं काही नसतं, हे सगळं थोतांड आहे. न्यूमरोलॉजी थोतांड आहे, ज्योतिष थोतांड आहे, याच्यात काही अर्थ नाही. पण खूप लोक करतात म्हणून लोक त्यांना बळी पडतात. ज्योतिषशास्त्र म्हटलं का जाते मग त्याला? शास्त्र लावलं जातं नंतर. शास्त्र तर कशालाही म्हणता येईल ना. शास्त्र म्हटलं म्हणजे ते शास्त्रीय झालं असं थोडी होतं. म्हणजे एकदम खोटं आहे पूर्ण असं. किमया शास्त्र नाव ऐकलंय तुम्ही कधी? ऐकलेलं आहे. किमया शास्त्र जे आहे, अल्केमी म्हणतात त्याला. तर जुन्या काळात काही लोकांचं असं मानणं होतं की पाऱ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याचं सोन्यामध्ये रूपांतर करण्यात येऊ शकतं. आणि ते कसं करतात ह्याच्यावर ग्रंथ होते, शास्त्र ग्रंथ होते. पण प्रत्यक्षात असं काही होत नाही. आता किमया शास्त्र जे आहे तर ते अनसायंटिफिक म्हणून सर्व मान्य झालं आहे. म्हणजे पाऱ्याचं रूपांतर सोन्यामध्ये करता येत नाही, हे आता कुठे लोकांना माहीत झालं. पण एक काळ असा होता जेव्हा याला शास्त्र म्हटलं जात होतं, किमया शास्त्र आहे. ते म्हटलं, शास्त्र नाव जोडल्याने ते काही सायंटिफिक होतं असं थोडी आहे. लग्न संस्था आणि कुटुंब. लग्न संस्था अशी गोष्ट आहे, कुटुंब संस्था, की जी हजारो वर्षांपासून, म्हणजे कितीही ट्रान्झिशन फेज गेलेले आहेत, कितीही काही जरी बदल झालेले आहेत समाजामध्ये, पण जी लग्न संस्था जी होती ना, ती अजूनही टिकून आहे हजारो वर्षांपासून. तर लग्नाची गरज का पडते, किंवा लग्न संस्थेबद्दल किंवा कुटुंबाबद्दल एकूण तुमचे विचार काय आहेत? लग्न संस्था जी आहे, विवाह संस्था जी आहे, तर माझं वैयक्तिक मत हे आहे की मला ते त्यामध्ये काही पॉईंट वाटत नाही आता. त्याच्यामुळे मी स्वतःही लग्न केलं नाही. आणि माझी एक वेगळी विचारधारा आहे त्याच्या मागे. ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी ते करावं, पण ज्यांनाही करायचं आहे त्यांनी त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आधी कॅल्क्युलेट केल्यानंतर ते केलं पाहिजे. विवाहाचा उद्देश जो काही आहे त्यांचा, तो जर सफल होत असेल तर त्यांनी ते करावं. म्हणजे विवाहाबद्दल माझं वैयक्तिक मत आहे की न केलेलं बरं, पण लोकांनीही नाही करावं किंवा कोणीच नाही करावं हे मी मत कुणावर थोपवू शकत नाही. तुम्हाला काय अडचणी वाटतात लग्नामध्ये किंवा कुटुंबामध्ये? कुटुंब नंतरची गोष्ट, अगोदर लग्न होते, लग्नामध्ये काय अडचणी वाटतात तुम्हाला? माझ्या बाबतीत मला असं वाटतं की लग्न काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि समोरची व्यक्ती ज्याची तुम्ही लग्न करत आहात ती पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे.
हे दोघांचे एक स्वतंत्र विचार आहेत. आता लग्न काय करते की दोन स्वतंत्र विचारांच्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांना सोबत नांदायला भाग पाडतं. तिथे जोपर्यंत त्यांचे विचार वगैरे मॅच होत आहेत, त्यांचे उद्देश मॅच होत आहेत, तोपर्यंत सगळं सुरळीत चालतं. पण जिथे त्यांचे मतभेद व्हायला सुरुवात होतं किंवा एकमेकांच्या स्वातंत्र्यावर बाधा यायला सुरुवात होते, तेव्हा संघर्ष तयार होतो. आणि मग त्या संघर्षातून अनेक समस्या उद्भवतात. जसं विवाहबाह्य संबंध होऊ शकतं किंवा डिवोर्सपर्यंत जातात गोष्टी, भांडणं होऊन. तर त्या विवाहाचा जो उद्देश होता, तर तो उद्देश सफल जर नाही झाला, तर मग विवाह तुम्हाला सुख देण्यापेक्षा दुःख जास्त देतं. आणि आता तुम्ही उदाहरणं पाहाल, हल्लीचे जे विवाह आहेत, तर डिवोर्स रेट खूप वाढला आहे, घटस्फोटाचा रेट वाढला आहे, चिटिंगचा म्हणजे विवाहबाह्य संबंधांचा रेट खूप वाढला आहे, प्रकार अविश्वास, एकमेकांवर अविश्वास, हे प्रकार खूप वाढले आहेत. तर लग्नातून जे सुख मिळणं अपेक्षित असतं, अभिप्रेत असतं, तर ते मिळताना दिसत नाही आहे प्रत्यक्षात. तर त्याच्यामुळे आता लग्नाच्या उपयोगितेवर पण प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. पण असंही म्हटलं जाते की म्हणजे साथीदार गरज का पडते आपल्याला, तर त्यामागे असं सांगितलं जातं की एक कोणीतरी सोबत राहावा, सुख दुःख वाटलं जावं, कामामध्ये मदत व्हावी, म्हणजे नाही का, असं एक जर सोबत असेल तर एक सहारा मिळतो अडी अडचणीमध्ये. तर त्यामध्ये एक साथीदाराची गरज नाही का वाटत? बघा, लग्न संस्था ही फार जुनी आहे, नाही का, आणि ती चालत आलेली आहे. लग्नाची उपयोगिता जी सांगितल्या जाते की तुम्हाला एक पार्टनर असणे, एक जोडीदार असणे, जी तुमच्या सुखदुःखात साथ देईल, तुम्हाला इमोशनल सपोर्ट देईल, हे एक कारण असतं लग्नाचं. दुसरं एक लैंगिक सुख तुम्हाला लग्नातून मिळतं. तिसरं तुम्हाला संतती निर्माणासाठी, म्हणजे तुमचा वंश पुढे चालवण्यासाठी, हे 2-3 कारणं असतात. आता लैंगिक सुख जे आहे त्यासाठी तुम्हाला विवाह करायचा आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, मुख्य जरी नाही म्हटलं तरी. तर सर्वांनी हा विचार करायला पाहिजे की जर मला ते हवं आहे, ते सुख हवं आहे, तर त्यासाठी मी विवाह करतोय. पण मग विवाहासोबत येणाऱ्या इतर ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, इतर अडचणी आहेत, त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागेल. तर विवाह करणे ही आता एक सामाजिक गोष्ट झाली आहे, सांस्कृतिक गोष्ट झालेली आहे, त्याच्यामुळं ती चालत आली आहे. पण आता हल्लीच्या पिढीमध्ये अनेक जण असे आहेत ज्यांचा कल आता लग्न न करण्याकडे जातोय. तर लग्नाला जशी मान्यता मिळालेली आहे विवाह संस्थेला, तशीच मान्यता ज्यांना नाही करायचं आहे लग्न, त्यांना पण मिळायला पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे लग्न संस्था बरखास्त करणे वगैरे हे करण्यापेक्षा, जर एखाद्याला नाही करायचं आहे, 100मध्ये एखाद्याला नाही करायचं आहे, तर ते तितक्या सहजतेने स्वीकारलं गेलं पाहिजे, जितक्या सहजतेने एखाद्याचा लग्नाचा डिसिजन स्वीकारला जातो. तर हे अपेक्षित आहे सध्या तरी. शहरी भागामध्ये आपल्याला बोलू शकतो आपण की लग्नाकडे कल कमी झालेला आहे, पण ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की लग्न न झाल्यामुळे चिंताग्रस्त वाढलेले आहे किंवा डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. की असं म्हटलं जाते की अरे 30 वय झालं अजून याचं लग्न होत नाहीये. तर मग एक लग्न थोपवलं जाते का त्यांच्यावर, असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्यांची स्वतःची इच्छा असेल करण्याची तर ठीक आहे ना. पण ते डेस्परेशन जे आहे, तर ते डेस्परेशन कुठून येत आहे? मला लग्न केलंच पाहिजे आणि ह्या वयात, विशिष्ट काळात मी केलंच पाहिजे, ते डेस्परेशन तुम्हाला परंपरेने दिल्या जात आहे ना, तुमच्या आईवडिलांकडून, समाजाकडून. म्हणजे लग्न न केलेला माणूस म्हणजे काहीतरी नॉर्मल नाही आहे बाबा, हे लोकांच्या डोक्यात असतं. त्याच्यामुळे मग तुमच्यामध्ये फोमो क्रिएट होतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे मी काहीतरी गमावलं बा, मी जर लग्न नाही केलं, मुलं बाळं जन्माला नाही घातली, तर मी काहीतरी गमावलं, मिस केलं मी. तर ती भीती, तो फिअर असतो डोक्यामध्ये, म्हणून मग लग्नासाठी डेस्परेशन क्रिएट होतं. म्हणजे तुम्हाला वैयक्तिक इच्छा नसली जरी, किंवा माझी काही इच्छा नाही आहे लग्न करण्याची, पण मी माझा निर्णय सांगताना, म्हणजे घरी घोषित करताना की मला लग्न नाही करायचं आहे, तर मी कम्फर्टेबल नसतो ना. म्हणजे माझ्यासाठी ते तितकं सोपं नसतं. कारण सगळ्यांच्या भुवया उंचावतील, सगळे म्हणतील अरे का नाही करायचं आहे, अनेक प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांना फेस करण्याचं माझ्यात जर धाडस नाही आहे, तर मग माझ्यासाठी काय उरतं? काही नाही बघ,
माझी इच्छा नाही आहे लग्न करण्याची, पण समाजासाठी मला करावं लागतं, घरच्यांना खुश करण्यासाठी मला ते करावं लागतं. तर असे करणारे अनेक जण आहेत, त्यांची इच्छा नव्हती करण्याची लग्न, पण त्यांना ते करावं लागलं. हे त्यांच्यावर थोपवण्यात आलेलं लग्न आहे. जर समाजाचा माइंडसेट असा असता की जितक्या सहजतेने ते एखाद्याचं लग्न स्वीकार करतात, तितक्या सहजतेने ते जर एखाद्याचं लग्न न करणंही त्यांनी स्वीकारलं असतं, तर असे थोपवलेले लग्नाचे प्रकार घडले नसते ना. मग मी लग्न करतोय हे जर मी घोषणा केली तर लोक मला शुभेच्छा देतात, अभिनंदन करतात, सहज स्वीकारतात माझा तो निर्णय. पण मी जर म्हटलं की मला लग्न नाही करायचं तर मग मला त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे, वा वा छान ग्रेट, शुभेच्छा आहेत आमच्या तुला, असं समाज करताना दिसत नाही. E.V. रामास्वामी पेरियार, ज्यांना दक्षिणेचा आंबेडकर असं म्हटलं जाते बरं का, ते खूप क्रिटिकल होते लग्नाबाबत. त्यांनी लग्न संस्थेला, कुटुंब संस्थेला एक डॉमिनेशन आणि हायरार्कीचं साधन म्हणलेलं आहे. म्हणजे कुटुंब स्त्रियांना गुलाम बनवतात. म्हणजे जसं तुम्ही अगोदर म्हटले की कुटुंबामध्ये स्त्रीचे विचार आणि पुरुषाचे विचार वेगवेगळे असतात. त्यांचं असं म्हणणं होतं की स्त्रीचे विचारांना महत्वच दिलं जात नाही, त्यांचे विचार कुठेतरी दाबले जातात, आणि ते पुरुषांचे विचार डॉमिनेट करतात. कारण की पुरुष सत्ताक समाजामध्ये पुरुषाकडे पॉवर राहते, पैसा राहतो, त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या गरजा किंवा त्यांच्या इच्छा कुठेतरी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. त्यामुळे त्यांना लग्न हे गुलाम बनवतात. आणि ज्या स्त्रिया असं म्हणतात ना की काय नाही, पुढे जाऊन लग्नच करायचंय, लग्नातच आनंद आहे, तर ते असं म्हणतात की स्त्रियांना लहानपणीच गुलामीचं शिक्षण दिलं जाते, की तुला लग्नच करायचंय, तुला सासरची सेवाच करायची वगैरे वगैरे. तर त्यांनी कुटुंब संस्थेला नाकारलेलं नाहीये, की लग्नाला नाकारलेलं नाहीये, तर ते सुधारणेवर भर दिलेला आहे की स्त्रियांनी शिक्षित व्हा, स्वावलंबी व्हा, सक्षम व्हा, आणि कुटुंबामध्ये दोघांचंही सेम स्थान, म्हणजे इक्वल वेटेज दोघांना असलं पाहिजे. तर यावर तुम्हाला कसं वाटतंय? शेवटी तेच झालं ना की त्यांची चॉईस, पर्सनलची चॉईस जी आहे, जर स्त्रीला असो की पुरुषाला असो, जर त्याला लग्न करायचं आहे इच्छा, तर त्यांनी केलं पाहिजे. पण जे आहे पितृसत्ताक व्यवस्था, तर लग्न निश्चितच एका पितृसत्ताक विचारधारेतून उदयास आलेली ही संस्था आहे, विवाह संस्था, ज्यामध्ये पुरुषाला प्रथम स्थान आणि स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं. आता ही पितृसत्ताक व्यवस्था आहे लग्न म्हणजे, त्याच्यामुळे त्या लग्नाचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त भोगावे लागतात, हे माझंही मत आहे. पण काळासोबत काय झालं आहे की ते जे भोगणं आहे स्त्रीला, साईड इफेक्ट्स लग्नाचे, तर ते तिला काळासोबत असे पटवून देण्यात आले आहेत. तिचा माइंडसेट असा तयार करण्यात आला आहे की हे जे भोगणं आहे ह्याच्यात काहीतरी दिव्यता आहे, म्हणजे तुझी महानता आहे. म्हणजे तू नवऱ्याचं ऐकणं, नवऱ्याच्या हुकुमात वागणं, त्याच्या बोलण्यात, त्याच्या बंधनात राहणं, हे तुझं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य पालन करण्यात तुझी महानता आहे, तुझं ग्रेटनेस आहे, हे तिला पटवून देण्यात आलं आहे. त्याच्यामुळे आता स्त्रीला पण त्या गोष्टी दिसत नाही की म्हणजे तिच्यासोबत होणारा जो जाच आहे, तिच्यासोबत होणारा जो छळ आहे, किंवा तिचं जे होणारं नुकसान आहे, तर त्यात काहीतरी चुकीचं आहे हे तिच्या लक्षात येत नाही. कारण तिला तसं पटवून देण्यात आलं आहे की म्हणजे तुझी महानता आहे, तू जे सगळं सहन करते, सोसतेस, तर तू महान आहे. हा अवघड आहे. एक नॅशनल फॅमिली हेल्थ एक रिपोर्ट होता, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा, तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 70% स्त्रियांचं असं म्हणणं आहे की त्यांना होत असलेली मारहाण किंवा हिंसाचार, घरामध्ये जो कौटुंबिक हिंसाचार होतो ना, किंवा नवरा बायकोला मारतो, तर नवरा जर बायकोला मारत असेल तर ते एक प्रेम दिसते त्यांच्यामध्ये. नॉर्मलाइज 70% स्त्रियांचं म्हणणं आहे ते नॉर्मलाइज वाटतं त्यांना. तेच सांगतोय ना मी, म्हणजे चुकीच्या गोष्टी पण नॉर्मलाइज करून टाकण्यात आल्या आहे ना. तिला त्या तिच्या लक्षातच येत नाही की म्हणजे ह्या गोष्टी तिच्यासाठी जाचक आहेत, तिचा छळ आहे तो, पण त्या नॉर्मलाइज करून टाकण्यात आल्या. नवऱ्याने बायकोवर हात उचलणं, नवरा आहे मारतेच आहे, नॉर्मलाइज झालं. आता त्या स्त्रीलाही वाटत नाही की म्हणजे त्यांनी काहीतरी चुकीचं केलं म्हणून. आज कुटुंबामध्ये अनेक मिडल क्लास वर्गामध्ये स्त्रिया स्वतःला स्वातंत्र्य समजतात. ठीक आहे, त्यांना वाटतं की घरामध्ये आमची चालते, किंवा नवरा जरी कमवत असेल, स्त्री जर कमवती नसेल, त्यांना वाटतं की आमची चालते,
ठीक आहे, आम्ही जसं बोलते तसंच घरामध्ये होते, माझ्या गरजा इच्छा सगळ्या पूर्ण होत आहेत, हा. तर तिला वाटते की तीच कुठेतरी डॉमिनेट करते. हा. तर इथे कुठेतरी ती म्हणजे एक काय बोलते त्याला, भ्रम आहे का तिचा तो? बघा, डॉमिनेट करणे, हम्म. मग ती कोणी असो, पुरुष स्त्रीला करताय किंवा स्त्री पुरुषाला करताय, डॉमिनेट करणे, कुणाला मॅनिप्युलेट करणे, हे मुळात चुकीचं आहे. ठीक आहे, त्याचं जेंडरशी काही कनेक्शन नाही. कुठे तुम्हाला दिसेल की स्त्री डॉमिनेट करताय, कुठे तुम्हाला दिसेल पुरुष डॉमिनेट करताय, पण डॉमिनेट करणे ही जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती पितृसत्ताक आहे, पुरुष प्रधान आहे. मग ती स्त्रीमध्ये जरी असेल तरी ती प्रवृत्ती तीच आहे. डॉमिनेट नाही करत आहे तसं, पण तिला असं वाटतं की मी स्वतंत्र आहे या घरामध्ये, किंवा माझी चालते. हो, तर ती त्या भ्रमात राहून जर ती खुश असेल, तिला त्यावर काही पण खरंच हरकत तिची नसेल. चालते का त्या घरामध्ये, हा एक प्रश्न पडतो मला. तिला वाटते की तिची चालते घरामध्ये, पण कुठेतरी इक्वल राहते का ते वेटेज? मग ही व्यक्ती सापेक्ष राहील, ह्याचं आन्सर जे राहील ना, तर आता स्पेसिफिक केसमध्ये कोणती स्त्री घरात, तिचा रोल काय, तिला स्थान काय, तिचे अधिकार काय आहे, हे तर प्रत्येक फॅमिलीनुसार ते बदलत राहील ना. एखाद्या घरात स्त्रीला खूप जास्त सन्मान मिळतो, सगळे निर्णय ती घेते, सगळी सूत्र तिच्या हातात असतात, तर तिथली स्त्रीचा आन्सर वेगळं राहील ना. आपल्या भारतामध्ये मगाशी जसं म्हटलं की लग्नाचा खूप प्रभाव आहे, म्हणजे अलीकडे सेम सेक्स मॅरेजचा पण एक मुद्दा आला. 2018 पर्यंत त्याला क्रिमिनलाइज मानले गेला, सेम सेक्स रिलेशन. आता त्याला डिक्रिमिनलाइज केले, पण कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. पण कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ते त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर सेम सेक्स मॅरेजवर तुमचं काय म्हणणं आहे? सेम सेक्स मॅरेजला मी तसंच बघतो की दोन व्यक्ती आहेत आणि त्यांना जर एकमेकासोबत राहायचं आहे तर इतरांना त्याच्यावर ऑब्जेक्शन नसायला पाहिजे. तर माझा काही आक्षेप असण्याचं कारण नाही. ते त्यांची लाईफ आहे. एका मुलीला एका मुलीसोबत लग्न करून सोबत राहायचं आहे तर त्यांनी राहावं, एका मुलाला एका मुलासोबत लग्न करून राहायचं आहे तर त्यांनी राहावं. इतरांचा काय त्याच्यात रोल येतो? नाही, तर सोबत राहण्याचा एक मुद्दा असू शकतो. त्यांचा प्रश्न समान अधिकारांचा आहे की लग्न जर ते करत असतील, स्त्री आणि पुरुष, समाजामध्ये स्त्री आणि पुरुषच लग्न करतात, ही जी व्यवस्था आहे किंवा हा जो नियम आहे की स्त्री आणि पुरुषच लग्न करतात, हा नियम तोडणं आणि आम्हाला पण समान अधिकार आहेत त्याची ती मागणी आहे. म्हणजे पण त्या अधिकारांमध्ये काय काय हवं आहे त्यांना? गव्हर्नमेंटचे बेनिफिट, कायदेशीर जे बेनिफिट मिळतात एका जोडप्याला. काय बेनिफिट मिळतात गव्हर्नमेंट कडून? जसं की एक लिगल स्टेटस मिळते, प्रमाणपत्र. त्यानुसार बरेच असे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या अशा मुलांनाच मिळतात ना. तशा तर मिळणार नाहीत ना. मग जर सेम सेक्स मॅरेज जर असेल त्यांच्या मुलाला होणारे जे गव्हर्नमेंटचे फायदे असेल किंवा अनेक मुलींसाठी ज्या योजना निघालेल्या आहेत, ठीक आहे, तर त्या मिळणार नाहीत ना, असं मी म्हणतो. नाही, मी जसं आता एक मुलगा एका मुलीशी लग्न करतो, ठीक आहे, समजा मी एखाद्या मुलीशी लग्न करायला निघालोय, तर ते करताना मला गव्हर्नमेंट कडून काहीतरी फायदे मिळावेत अशी अपेक्षा थोडी करतोय. नाही, हा प्रश्न फायदा मिळावा नाही मिळावा याचा नाहीये, मान्यता. हा प्रश्न अधिकाराचा, समान अधिकाराचा आहे. जे संविधानामध्ये समानता सांगितलेली आहे, समता सांगितलेली आहे, न्याय जो सांगितलेला आहे, तो समान न्यायाचा, समान अधिकाराचा प्रश्न आहे. आम्हाला गव्हर्नमेंट कडून बेनिफिट मिळतील नाही मिळतील, आम्ही श्रीमंत, पैसा आहे, त्याची काही गरज नाही तशी, पण एक मुद्दा समान अधिकाराचा आहे. त्यांना त्याच्यासाठी आता संघर्ष करावा लागेल ना. जसं त्यांनी ह्या इथपर्यंत येण्यासाठी जो संघर्ष केला आणि त्यांना थोड्याफार प्रमाणात त्याचा फायदा झाला, डिक्रिमिनलायझेशन जे झालं, तर तो त्यांच्या संघर्षाचा एक फळ होतं ते. त्यांना ह्या गोष्टीसाठी आता परत संघर्ष करावे लागतील, करतील ते. एक लाईफस्टाईल बद्दल प्रश्न आहे. आपण खूप धडपड करत राहतो नोकरीसाठी, परीक्षा पास व्हावी यासाठी, ठीक आहे, सतत आपला संघर्ष धडपड चालूच राहतो. नेमकं काय साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो? संघर्ष जो आहे तो जगण्यासाठीचा संघर्ष आहे. तुम्हाला नुसतंच सर्वाइव्ह करायचं नसतं, तुम्हाला एक समाजाने तुमच्या डोक्यात एक संकल्पना घालून दिली आहे की सक्सेसफुल लाईफ. सक्सेसफुल लाईफ म्हणजे तुम्ही भौतिक सोयी सुख सुविधा मिळवल्या आहेत आणि ज्याला एक सामाजिक मान्यता आहे अशा एक जीवन, जसं एक लग्न केलं, मुलं बाळ झालेत आणि तुमच्यापाशी
सगळ्या सोयी सुविधा आहेत, पैसा आहे, संपत्ती आहे, समृद्ध जीवन एक तुम्हाला एक संकल्पना दिली जाते की हे तुमचं यशस्वी माणसाचं एक चित्र आहे, ते तुम्हाला मिळवायचं आहे. आणि ते मिळवण्यासाठीचा हा पूर्ण आपला संघर्ष असतो. लहानपणापासून शिक्षण घेणे, त्यानंतर नोकरी व्यवसाय जो काही करणे, आणि तिथे तुम्हाला ते चित्र जे दिलं आहे त्याच्यात तुम्हाला फिट बसायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ते मिळवणार नाही तोपर्यंत तुम्ही संघर्ष करत राहाल. तर तो संघर्ष तुम्हाला लावून देण्यात आला आहे. मग ते ज्याच्या त्याच्या याच्यावर असतं की म्हणजे मला त्या संघर्षात किती प्रमाणात उतरायचं आहे, किती प्रमाणात मला तो संघर्ष करायचा आहे. तिथून मग तुमची चॉईस सुरू होते की तुम्हाला समाजाने जी गोल सेट करून दिला आहे ते गोल तुम्हाला अचीव करायचं आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं गोल सेट करून ते अचीव करायचं आहे. तर तिथे मग तुमच्यापाशी एक विकल्प येतो की त्या संघर्षाला किती बळी पडायचं आणि किती नाही पडायचं. तुमच्यामध्ये सक्सेसची डेफिनेशन काय आहे? माझ्या मते सक्सेसची डेफिनेशन ही आहे की तुम्ही किती संतुष्ट आहात, किती खुश आहात, तुम्ही जीवनाचा किती आनंद घेऊ शकतात. कारण मी सक्सेसच्या डेफिनेशनला असं नाही पाहत की म्हणजे तुम्ही काय काय अचीव केलं किंवा तुम्ही किती पैसा अचीव केला, किती संपत्ती अचीव केली. तो पण एक पार्ट आहे. पैसा आवश्यक आहे, समृद्धी आवश्यक आहे, तुमच्याकडे सोयी सुविधा, सगळे साधन संपत्ती असणं गरजेचं आहे. पण ते किती प्रमाणात, म्हणजे सक्सेसच्या व्याख्येत बसवण्यासाठी तुम्ही त्याची किती व्हॅल्यू ठरवाल. इतके इतके पैसे असणं म्हणजे तुम्ही सक्सेसफुल, तर त्याला काही असं विशिष्ट लिमिट नाही आहे. त्याच्यामुळे मग सक्सेसची डेफिनेशन इथे येऊन थांबते की तुम्ही किती खुश आहात, तुमच्या जीवनाला घेऊन तुम्ही किती संतुष्ट आहात, किती समाधानी आहात. जो समाधानी माणूस आहे तो मी यशस्वी किंवा सक्सेसफुल माणूस मानतो. म्हणजे बेसिक गरजा पूर्ण करण्या इतपत संसाधनं प्लस समाधान. समाधान दोन समाधान गोष्टी. महत्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये झेनझीचा खूप म्हणजे प्रभाव वाढत चाललेला आहे. झेनझी बद्दल तुम्हाला काय वाटते? जेनझी म्हणजे त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत किंवा चांगल्या वाटतात? जेनझीचा जनरलायझेशन कसं कराल, म्हणजे जेनझी मध्ये येणारे जे जो वयोगट आहे त्यातले सगळेच्या सगळे तरुण एक सारखेच आहेत असं मानणं म्हणजे चुकीचं राहील. जेनझी म्हणजे मी काय म्हणतो की जी थोडीशी जास्त टेक्नोसेवी आहे, ज्यांना ह्या इंटरनेट वगैरे एआयचं जास्त एक्सपोजर आहे, म्हणजे जास्त ॲडव्हान्स्ड आहे असं मी मानतो. तर त्यांच्याबद्दल माझं असं सरसकट मत नाही आहे. पण मला असं वाटतं की ही जनरेशन ह्या विज्ञान युगात जन्माला आलेली असल्यामुळे ती थोडीशी विज्ञानाशी जास्त कनेक्टेड आहे असं मला वाटतं. आणि तो एक चांगला प्लस पॉईंट आहे त्यांचा. त्यांच्यामध्ये असे ॲग्रेसिव्ह किंवा एखाद्या गोष्टी लगेच रिॲक्शन देणं किंवा सहनशीलता कुठेतरी कमी आहे असं तुम्हाला वाटते का? मला नाही वाटत. फॉर एक्झाम्पल आहे ना. आणि तसं असेलही तरी त्यामागे तो सेन्स ऑफ फ्रीडम त्यांच्यामध्ये जास्त आहे, ते एक असू शकतं. जसं त्यांच्या आधीची जी जनरेशन आहे मिलेनियल्स, तर म्हणजे त्या जनरेशनमध्ये कसं होतं की एक इंटरनेट युग यायचं होतं, त्यांना जास्त एक्सपोजर नव्हता. आई वडील जे सांगतील ते त्यांच्यासाठी सत्य असायचं. तर त्याच्यामुळे त्यांच्यावर ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट जास्त झाला, म्हणजे आज्ञाकारिता किंवा आई वडिलांच्या गोष्टीत राहणे, संस्कारात वागणे, ह्या गोष्टी त्यांच्यासोबत जास्त घडल्या. यांना ती गरज भासत नाही, कारण यांच्यापाशी ज्ञानाचे किंवा इन्फॉर्मेशनचे सोर्सेस आई वडिलांशिवाय इतर भरपूर आहेत इंटरनेटच्या थ्रू. तर त्याच्यामुळे हे अपडेटेड आहेत, त्यांचं नॉलेज अपडेटेड आहे. त्यामुळे काय झालं की यांची डिपेंडन्सी कमी होत असावी आई वडिलांवर, आणि यांच्यामध्ये सेन्स ऑफ फ्रीडम जो आहे तो तुलनेने त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्यातून स्वतःचा स्टँड घेणं येतं. मग जेव्हा तुम्हाला सेन्स ऑफ फ्रीडम येतो तर तेव्हा तुम्ही स्वतःचा स्टँड घेता, आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा स्टँड घेता तर तेव्हा स्वाभाविकच तुम्ही तुमचे मतभेद होतात. आणि स्टँड घेणे म्हणजे काय, तुम्ही ॲग्रेसिव्ह होणे जर असा अर्थ असेल तर मग उलट चांगली गोष्ट आहे ना ती, त्यांचा स्टँड घेत आहेत. तर स्टँड घेताना तुम्हाला बरेचदा ॲग्रेसिव्ह व्हावं लागतं, तर ते होत असतात. त्याच्यामुळे कदाचित जेनझी थोडे ॲग्रेसिव्ह वगैरे त्यांच्यावर आरोप होत असतील, हे वाटत असेल. झेनझीवर आहे ना सर्वात जास्त प्रभाव कोणाचा पडत असेल असं तुम्हाला वाटतं? इंटरनेटचा. पण इंटरनेट थ्रू म्हणजे अनेक सोर्सेस आहेत, अनेक माहिती इंटरनेट थ्रू येते, बरोबर? मग असे जेनझी अशा माहितींवर लगेच विश्वास ठेवतात. म्हणजे पूर्वीचे लोक कसे वाचनाची सवय असायची,
आता जी वाचनाची सवय पण कुठेतरी कमी झालेली आहे. इंटरनेटवरून येणाऱ्या गोष्टी, व्हॉट्सअपवरून येणाऱ्या गोष्टी त्यावर लगेच भरोसा ठेवतात किंवा AI जो सांगतोय हो. तेच बरोबर वाटतंय असंही मानतात. तिथे त्यांना त्यांच्या रॅशनल बुद्धीचा वापर करावा लागेल. म्हणजे इंटरनेट थ्रू येणारी प्रत्येकच गोष्ट ही करेक्टच असेल असं नाही. त्यांना त्याची पण पडताळणी करावी लागेल, त्याची चिकित्सा करावी लागेल की कोणती इन्फॉर्मेशन बरोबर आहे, कोणती इन्फॉर्मेशन चुकीची आहे, कोणती फायद्याची आहे आणि कोणती तोट्याची आहे, हे पण त्यांना चाळणी लावून बघावं लागेल. तेव्हा कुठे त्यांना त्या इंटरनेटचा जो काही फायदा आहे तो घेता येईल, नाहीतर नुकसान प्रत्येक गोष्टीचं आहे. ओशोचे ना भरपूर विचारांनी तरुण प्रभावित झालेले आहेत. म्हणजे एकतर आता जे जेनझी आहेत म्हणजे ओशो गेलेले आहेत 70-80च्या दशकामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांचे विचार का एवढे तरुणांना एवढे प्रभावित करतात? तेच सांगतोय ना मी की ही जनरेशन जी आहे ही स्वतंत्रता प्रिय असलेली जनरेशन आहे. म्हणजे यांना स्वातंत्र्य आवडतं. आणि ओशोंचे जे विचार आहेत ते व्यक्ती स्वातंत्र्यालाच प्राधान्य देणारे विचार आहेत. त्याच्यामुळे ओशो त्यांना जास्त कनेक्ट होत असावा. जो जास्त रिलिजियस नाही आहे, जो ज्यांनी असा काही कोणता नैतिकतेचा एक विशिष्ट सेटअप नाही दिलेला आहे, तर त्या स्वातंत्र्यवादी विचारांमुळे ओशो जास्त कनेक्ट होत असावा त्यांना. पण ओशोचे मूळ विचार हे खरंच तरुणांपर्यंत पोहोचतायत काय, की याच्यामध्ये पण काही भेसळ होते? भेसळ प्रत्येक गोष्टीत होत असते आणि ती होईलच. ओशोंच्या विचारांमध्ये भेसळ, इंटरनेट नव्हतं तेव्हा भेसळ होतच होती. म्हणजे ज्यांना ओशोचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचून त्यातून काहीतरी फायदा मिळवायचा होता ते भेसळ करतच होते तेव्हाही. तर त्याची आता संभावना जास्त वाढली इंटरनेटच्या युगात, AIच्या युगात. त्याच्यात भेसळ करता येईल, ते तर होणारच आहे. पण ओशोचे विचार घेणं म्हणजे काय, तुम्ही कुणाचेच विचार सरसकट घ्यायचे नसतात. तुम्हाला त्याचा कोर बघायचा असतो, बेसिक्स काय आहे. जर तो कोर तुम्हाला पटला तर तुम्ही प्रत्येक गोष्ट, मग समजा मला ओशोचा जो कोर आहे व्यक्ती स्वातंत्र्य किंवा चिकित्सा करणे, पडताळून पाहणे, त्या गोष्टी जर मला कोर म्हणून पटल्या आहेत, समजल्या आहेत, तर मग ओशोनी प्रत्येक गोष्टीत ह्या इथे काय म्हटलं तिथे काय म्हटलं हे पाहायची मला गरज उरणार नाही. मग माझा स्वतःचा कॉमन सेन्स जागृत झालेला असेल आणि मी तो वापरेन. लग्नाच्या बाबतीत ओशोचं जे मत आहे ते मत मी सरसकट मान्य करण्याची गरज नाही आहे ना. ओशो काय म्हणतो की ओशोचं जर पर्सनल मत असेल लग्नाच्या विरोधात, लग्न नाही केलं पाहिजे, हे ओशोचं मत असेल, तर मी ते सरसकट मत घेण्याची गरज नाही. मी काय करेल, ओशो बेसिकली काय म्हणतो, ओशो म्हणतो की तुमचा कॉमन सेन्स वापरा आणि तुम्हाला तो कॉमन सेन्स प्रत्येक बाबतीत वापरायचा आहे. मग लग्न, करिअर, तुमचे प्रत्येक गोष्टीत ते वापरायचं आहे, प्रत्येक क्षेत्रात ते वापरायचं आहे. तर मग मी काय करेल की तो म्हणतो कॉमन सेन्स वापरा, तर मग मी लग्नाच्या बाबतीत कॉमन सेन्स वापरेन ना, की माझ्यासाठी लग्न करणं ठीक आहे की नाही आहे. जर असेल ठीक वाटत असेल तर मी केलं पाहिजे, नसेल वाटत तर नाही केलं पाहिजे. म्हणजे ओशोनी जर लग्न नका करू म्हटलंय तर मी नाही करणार असं नाही करायचं. मी माझा कॉमन सेन्स वापरणे हे अपेक्षित आहे. रॅशनॅलिटी आणि पॉलिटिक्स याचा कुठेतरी संबंध असायला पाहिजे. तर तुमच्या दृष्टिकोनातून पॉलिटिक्स म्हणजे काय, राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? मी राजकारणाकडे असं पाहतो की राजकारणी लोक डिसाईड करतात की देशातल्या पॉलिसीज डिझाईन कशा करायच्या, समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं, आणि म्हणजे एका तऱ्हेने ते आपलं जनतेचं ते भवितव्य निर्धारित करत असतात. कारण सगळ्या पॉलिसीज तेच तयार करून राहिले, राबवून तेच राहिले, तर त्याच्यामुळे ते आपलं जनतेचं भवितव्य निर्धारित करत आहेत. त्याच्यामुळे त्यांचा रोल खूप मोठा आहे. बरं, एक रॅशनल म्हणून रॅशनल व्यक्तीने मतदानाकडे किंवा राजकारणाकडे कसं पाहिलं पाहिजे? लोक भावनिक होऊन मतदान करतात किंवा धर्माचा, जातीचा पगडा खूप मोठा असतो, तर रॅशनल व्यक्तीने काय बघितलं पाहिजे मतदान करताना किंवा राजकारणाकडे एकूणच? रॅशनल व्यक्तीने त्यातल्या त्यात बघितलं पाहिजे की मला विशिष्ट सरकार निवडून आल्यानंतर माझ्या लाईफमध्ये काय परिवर्तन होणार आहे, माझ्या दैनंदिन जीवनात काय परिवर्तन होणार आहे, माझे बेसिक प्रश्न काय आहेत, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, स्वस्त अन्नधान्य, वीज, गॅस, ह्या घरगुती ज्या गोष्टी आहेत त्या मला त्याच्यावर खर्च करताना माझ्या खिशावर ताण नको पडायला. या गोष्टी मला सहज मिळाल्या पाहिजेत आणि स्वस्त मिळाल्या पाहिजेत.
तर हा एक बेसिक प्रश्न त्यांनी डोक्यात ठेवून आपले नेते निवडून आणले पाहिजे आणि आपले सरकार निवडून आणलं पाहिजे. एक प्रश्न होता, अगोदर टाकायला पाहिजे होता तो कदाचित. महाराष्ट्रामध्ये आहे ना, किंवा एकूणच भारतामध्ये संतांची परंपरा लाभलेली आहे. हम्म. ठीक आहे, संत ज्ञानेश्वरांपासून ते संत अगदी अलीकडे गाडगे बाबांपर्यंत. तर यांनी खरं तर त्यांचा जो विचार आहे समतेचा किंवा सद्भावनेचा जो विचार आहे तो कीर्तनाच्या माध्यमातून रुजवला. ठीक आहे, स्वच्छतेचा असेल प्रश्न, गाडगे बाबा जरी देवावर अंधश्रद्धेवर विश्वास जरी ठेवत नसले तरी त्यांनी शेवटी कीर्तनाचा सहारा घेतला की लोक कीर्तनामध्ये आवड असते, किंवा एखादं जर समजा भाषण करत असेल नॉर्मल, तर तेवढे लोक त्याच्याकडे जाणार नाहीत, पण एखादं सेम गोष्ट जर कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असेल तर लोक त्याच्याकडे जातील. तर आता कीर्तनाचा नेमका प्रभाव किती दिसते तुम्हाला? लोक खरंच कीर्तनाने जागरूक होत आहेत, किंवा एक लोकांमध्ये जागृती खरंच निर्माण होत आहे, किंवा अंधश्रद्धा पसरवली जात आहे? हे सप्ताह वगैरे होत आहेत ना, तर त्यामध्ये खरंच अंधश्रद्धा पसरवली जाते की प्रभाव जागृती पण होते? कीर्तन जे गाडगे बाबा करायचे, गाडगे महाराज करायचे, ते कीर्तन आणि आताचं कीर्तन यामध्ये खूप अंतर आहे. त्यांचा उद्देशही वेगळा होता आणि आता ह्यांचा उद्देशही वेगळा आहे. याचं व्यावसायिकीकरण झालेलं आहे आणि मला नाही वाटत आता त्यातून प्रबोधन लोकांचं घडून येत असेल. गाडगे बाबा अंधश्रद्धेवर बोलायचे, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व रुजलं पाहिजे, स्वच्छतेचं महत्त्व रुजलं पाहिजे, यासाठी गाडगे बाबा कीर्तन करायचे. आताची कीर्तनकार कुठे त्यांची बरोबरी करणार आहे? मी आताचं कीर्तन म्हणून बघतच नाही. मला असं वाटतं ते एक मनोरंजन आहे, लोकांना थोडंसं करमणूक होते, विरंगुळा मिळतो आणि काही कीर्तनकारांच्या कीर्तनातून एक विशिष्ट अजेंडा राबवला जातो. ते स्पष्ट दिसतं की म्हणजे एका विशिष्ट धर्माचा अजेंडा किंवा एखादा विशिष्ट पॉलिटिकल विचारधारेचा अजेंडा त्याच्यातून राबवला जातो आणि त्याच्यात काही आश्चर्य नाही आहे, नवल नाही आहे की मीडियम आहे ना. कीर्तनकार म्हणजे काय, मीडियम आहेत आणि प्रत्येक मीडियमचा गैरवापर होणं किंवा तो करून घेतला जाणं ह्यात काही नवीन नाही आहे, आधीपासून होत आलेला आहे. तर सगळेच कीर्तनकार तसे नसतील, पण आता कीर्तन करणे हा जर व्यवसाय झाला असेल तर त्याला तो कीर्तनकार पण व्यावसायिक दृष्टिकोनातूनच पाहिजे ना. तर मला कीर्तनातून लोकांमध्ये खूप काही परिवर्तन चांगले घडून येत असतील असं मला वाटत नाही. मी आशावादी नाही त्या बाबतीत. अनेक गावांकडे जर पाहिलं ना तर भरपूर असे बघितलेले आहेत की प्रत्येक गावामध्ये सप्ते होतात आणि सप्ते म्हणजे 7-7 दिवसाचे सप्ते राहतात. त्यामुळे प्रत्येक दिवशी वेगळ्या कीर्तनकाराला आमंत्रित केले जाते, लाखोची फीस दिली जाते, करोडोचा खर्च केला जातो. तर याचा कितपत म्हणजे लोक कितपत प्रयत्न करतात, काय करतात लोक? हे कीर्तन आटोपल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये काय परिवर्तन आले हे जाऊन बघितलं पाहिजे ना. जर माझ्या गावात खूप मोठा सप्ताह झाला आणि तो सप्ताह झाला, आटोपला, आता तो झाल्यानंतर त्या सप्ताहामुळे माझ्या गावात काय काय परिवर्तन घडून आले लोकांमध्ये, तिथल्या व्यवस्थेमध्ये, तर ह्याची पडताळणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ठरवलं पाहिजे की त्या कीर्तनावर जेवढा आपण खर्च केला लाखो रुपये, तर तो सत्कारणी लागला की वाया गेला, हे त्या गावातल्या लोकांनी ठरवायला पाहिजे. जर ते मनोरंजन म्हणूनच पाहत असतील त्या गोष्टीला तर मग ठीक आहे, मनोरंजनही ठीक आहे. काही गावांमध्ये ते शाळा पण नसतात, मंदिरांची संख्या खूप असते. हो, तेच सांगतोय ना, म्हणजे तुम्हाला गरज कशाची आहे हे तिथले लोक ठरवत असतात ना. त्या गावातले लोक ठरवतील की त्यांना जास्त गरज कशाची आहे. त्या गावात समजा वैद्यकीय सुविधा नाही आहेत, गावात दवाखाना नाही आहे सरकारी, किंवा आहे पण तिथे डॉक्टर नसतो, डॉक्टर असला तर औषधी नसतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला जिल्ह्याला पेशंट शिफ्ट करावा लागतो, तुझ्या बेसिक सोयी सुविधा नाही आहे तुमच्या गावात, ज्यासाठी तुम्हाला त्रास होतोय, तर त्याला बाजूला ठेवून जर तुम्ही ह्या गोष्टींना जास्त व्हॅल्यू देताय की कोणत्या मंदिरात कोणता इव्हेंट घ्यायचा आहे, कोणता सप्ताह करायचा आहे, तर मग ते तुम्हाला भोगावंच लागेल त्याची परिणाम. आपण बऱ्याच विषयावर चर्चा केलेली आहे, धर्म असेल, राजकारण, नास्तिकता, तार्किकता, लग्न, बेसिक गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. लास्ट तुम्हाला लोकांना काय मेसेज द्यायचा आहे? मला एकच सांगावंसं वाटेल की आपल्या मुलांना शक्य तितकं तर्कशुद्ध विचार करायला शिकवा
वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना द्या. कोणी काहीतरी सांगताय म्हणून त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपली बुद्धी, आपला विवेक, तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून नंतरच ती गोष्ट स्वीकार करायला त्याला शिकवा. हे जर तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकाल तर त्यांना एका चांगल्या बेटर भविष्याची तुम्ही सोय करून ठेवाल आणि तुम्ही तुमच्या भावी पिढ्यांना एक चांगलं भविष्य तुम्ही देऊ शकाल. तर मी एवढंच सांगेल की विज्ञान, तर्क, विवेक आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे मुलांना शिकवा. त्यानंतर त्यांना धार्मिक व्हायचं असेल, देवावर विश्वास ठेवायचा असेल ठेवू द्या, नसेल ठेवायचं असेल तर नाही ठेवू द्या. वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.